ट्रेडिंगचे एवढे लोक वेडे आहेत की आम्ही पण बघतो सोशल मीडियावर रील्स येतात, काय काय व्हिडिओज येतात की रातोरात श्रीमंत होत आहेत लोक, खूप पैसा असा दाखवत आहेत, उधळत आहेत, गाड्या घेत आहेत, घर घेत आहेत. नेमकं एवढं ट्रेडिंगचं आकर्षण लोकांना काय? सेबीने डेटा रिलीज केलाय. सेबी वारंवार सांगते की 95% लोक जे फ्युचर अँड ऑप्शन्स, FNO, ट्रेडिंग, इंट्राडे करतायत ते लोक लॉसमध्ये. बापरे. सर, पगार चांगला आहे पण महिन्याच्या शेवटाला पैसे उरत. मग अशा व्यक्तींनी पहिलं पाऊल कोणतं उचललं पाहिजे? तुम्हाला श्रीमंत दिसायचंय का तुम्हाला श्रीमंत व्हायचंय, ह्या दोन वेगळ्या गोष्टी. प्रत्येकाने अगदी विचार करून एक निवड करायला हवी की मी काय चूज करायला पाहिजे. श्रीमंत दिसणं का श्रीमंत असणं. ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट यात नेमका फरक काय? बरेच लोक आता ट्रेडिंग करिअर म्हणून पाहतायत. एखादा तरुण पहिली नोकरी लागल्यावर काय अपेक्षा असते त्याची? पहिला एखादा चांगला फोन, आयफोन पाहिजे. आयफोन पाहिजे. आयफोन तर ब्रँड झालाय. ट्रेडिंग आणि म्युच्युअल फंड काय संबंध आहे आणि कसं केलं पाहिजे? आजपर्यंत म्युच्युअल फंड मध्ये ज्यांनी पैसे टाकले एकाचेही पैसे झिरो झालेले नाही. आता जो इंट्राडेचं जे फॅड चाललेलं आहे सोशल मीडियावर, पैशाचे बंडल, मोठमोठ्या ब्रँडच्या गाड्या, हेलिकॉप्टरमधून एंट्री, हे असं खूप दाखवलं जातं. पण मला त्याच्या मागची खरी बाजू तुमच्याकडून जाणून घ्यायची. कोणी केले? तुमच्या ओळखीत एक तरी आहे. म्हणून तर मी बोलतो की तुम्ही तुमची गरज ओळखा. तुम्हाला खरंच गरज आहे का? तो 2 डे रूल आहे ना, तिथे अप्लाय करा की मी आयफोन घेतल्याने माझं लाईफ अपग्रेडेशन होणार आहे का मी फक्त दाखवणार आहे जगाला. सर, आता बघा, घर, मुलाचं शिक्षण असेल किंवा इमर्जन्सी फंड असेल किंवा रिटायरमेंट प्लॅन असेल किंवा ट्रॅव्हलचा प्लॅन असेल, आता ह्या गोलसाठी तुम्ही म्हणताय तो गोल, तर त्याच्यासाठी वेगळी स्ट्रॅटेजी असते का प्रत्येक प्लॅनसाठी? माझ्या ओळखीत एक क्लायंट होते, 4.5 करोडची बँक एफडी दिली. 4.5 करोडची बँक एफडी, त्याच्यावरून इंटरेस्ट येत होता. वयाच्या 61व्या वर्षी पण ते जॉबला जात होते. म्युच्युअल फंडचं प्रोडक्ट काय असतं, कसं असतं हे बघायचं. म्हणून त्यांनी पहिल्यांदा 5-5 हजाराच्या 4 SIP चालू केले. 2016 साली त्यांनी इन्व्हेस्टमेंट सुरू केली. 2023 त्यांची डेथ झाली. ज्यावेळेस त्यांची डेथ झाली त्यावेळेस त्यांचा पोर्टफोलिओ होता 4 करोड 20 लाख. त्या 4 करोड 20 लाखामध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट होती 2 करोड 52 लाख. ज्यावेळेस डेथ झाली त्यानंतर मी त्यांच्या SIP बंद केल्या. त्यांच्या फॅमिलीला मंथली इन्कम चालू केलं. 75,000 रुपये आजही प्रत्येक महिन्याला त्यांच्या फॅमिलीला पेन्शन जाते. त्या 4 करोड 20 लाखाची व्हॅल्यू आज झाली 6 करोड 60 लाख. रिटर्न्स अजूनही 15%. दिस इज कॉल्ड पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. चक्रवाढ व्याज कुठल्याच शाळेत शिकवलं नाहीये. सर, इमर्जन्सी फंड असेल किंवा इन्शुरन्स असेल किंवा इन्व्हेस्टमेंट असेल, आता ह्याचा सिक्वेन्स कसा असला पाहिजे? बरेच लोक कसं होतं, इन्व्हेस्टमेंट करतात पण मार्केट खाली आलं की घाबरतात आणि पैसे काढून घेतात. काय करायला पाहिजे? समजा एखाद्या तरुणाला 5,000 किंवा 10,000 या रकमेपर्यंत जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्यांनी कसं सुरुवात करायची? स्टेप काय असेल? नमस्कार मंडळी, मी PK भांडवलकर. सत्तामंच पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो. मंडळी, आजच्या काळात पैसा कमावण्याची संधी खूप वाढलेली आहे, पण पैसा योग्य पद्धतीने गुंतवणं आणि भविष्यासाठी सुरक्षित ठेवणं ही खरी कला आहे. आज अनेक तरुणांना ट्रेडिंग आकर्षित करते. इंट्राडेमध्ये एका दिवसात मोठा प्रॉफिट मिळाल्याच्या स्टोरीज आपण सोशल मीडियावर पाहतो. पण प्रश्न असा आहे की एका दिवसात पैसा कमावणं सोपं आहे का, की अनेक वर्ष पैसा वाढवत राहणं कठीण आहे? ट्रेडिंग, म्युच्युअल फंड, इन्व्हेस्टमेंट, फायनान्शियल प्लॅनिंग, फायनान्शियल गोल्स आणि फायनान्शियल लिटरसी याबद्दल आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत ॲडव्हेंट्स वेलच्या माध्यमातून म्युच्युअल फंड आणि इन्व्हेस्टमेंट क्षेत्रात काम करणारे कन्सल्टंट आणि तज्ज्ञ श्री अजय धावणे सर. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं सत्तामंच पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत करतो. कशा आहात सर? एकदम छान. थँक्यू. तुम्ही आम्हाला संधी दिलीत तुमच्या व्ह्युअर्सपर्यंत पोचायची. कारण ॲज अ फायनान्शियल प्लॅनर आमचा हा कायम प्रयत्न असतो की मॅक्सिमम लोकांपर्यंत ही फायनान्शियल लिटरसी आम्ही पोचवायचा प्रयत्न करतोय. बरोबर. तर जेवढे जास्त मंच आम्हाला अवेलेबल होत आहेत तेवढा आम्ही प्रयत्न करतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायची. ही खूप चांगली संधी. तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आलात, आम्हाला खूप आनंद झाला. थँक्यू. तुम्ही वेळ दिलात, तुम्ही आम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिलीत. सर, मी सुरुवातीलाच अशी सुरुवात करेन की आमच्या ऑडियन्ससाठी तुमची थोडक्यात एक ओळख करून द्या. नमस्कार, मी अजय धावणे. गेल्या 25 वर्षांपासून मी फायनान्शियल प्लॅनिंग, इन्व्हेस्टमेंट ह्या क्षेत्रात काम करतोय. जेव्हा मी सुरू केलं होतं तेव्हा मी इन्शुरन्स एजन्सी, LIC पॉलिसी सेल करणं ह्या प्रोडक्टपासून सुरू केलं होतं.
पण नंतर माझ्या लक्षात आलं की नाही, मी फक्त 1 किंवा 2 प्रोडक्टवर कॉन्सन्ट्रेट करतोय. सो मी 2008ला म्युच्युअल फंड बोलायला चालू केलं. मी नंतर पण मला असं वाटत होतं की नाही, काहीतरी कमी पडतंय. सो 2012-13ला मी खरं फायनान्शियल प्लॅनिंग हा विषय मी स्वतः स्टडी करून त्याच्यावर अभ्यास करून हे सांगायला चालू केलं की 1 किंवा 2 प्रोडक्ट घेणं म्हणजे इन्व्हेस्टमेंट नाहीये. तुम्ही तुमच्या गरजा ओळखून त्याला पेपरवर मांडून त्याच्याप्रमाणे प्लॅन करणं, त्याच्याप्रमाणे प्रोडक्ट घेणं, ह्याला खरं फायनान्शियल प्लॅनिंग म्हणतात. बरोबर. आजही आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे झालं सगळं असं वाटतं लोकांना. आज मी गेल्या 25 वर्षांपासून जवळपास 250 करोड रुपये लोकांचे मॅनेज करतोय. ह्या 250 करोडमध्ये सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आहेत. लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, म्युच्युअल फंड, शेअर्स, PMS, AIF, सगळे प्रोडक्ट, जेवढे इन्व्हेस्टमेंटमध्ये प्रोडक्ट असतात तेवढे सगळे आम्ही एका प्लॅटफॉर्मवर देतोय. जवळपास 1600+ क्लायंट्स आपण जगभरातले मॅनेज करतोय. म्हणजे एवढ्या फॅमिलीज आपल्यावर ट्रस्ट करून, आपल्यावर विश्वास ठेवून त्यांच्या मेहनतीचा पैसा सांभाळायला आपल्याकडे दिलेला आहे त्यांनी. क्या बात आहे सर. सर, तुम्ही एवढे तज्ज्ञ आहात म्हणून एवढे लोक तुमच्यावर विश्वास ठेवत आहेत, तुमच्या माध्यमातून गुंतवणूक करत आहेत. सर, आज मला एक अवेअरनेसपर गोष्ट तुम्हाला विचारायची, की पूर्ण आज पॉडकास्टच आपण लोकांच्या फायद्याच्या गोष्टीवर करणार आहोत, की सर ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट हा आज आपला विषय आहे. मला एक सर्वात सुरुवातीला पहिल्यांदा एक गोष्ट विचारायची, की सर ट्रेडिंगचे एवढे लोक वेडे आहेत, की आम्ही पण बघतो सोशल मीडियावर रील्स येतात, काय काय व्हिडिओज येतात, की रातोरात श्रीमंत होत आहेत लोक, खूप पैसा असा दाखवत आहेत, उधळत आहेत, गाड्या घेत आहेत, घर घेत आहेत. नेमकं एवढं ट्रेडिंगचं आकर्षण लोकांना काय? तुम्ही लॉटरी कधी विकत घेतली आहे? आजपर्यंत तर नाही घेतली. पण लॉटरी हा विषय फार जुना आहे ना. हो हो. लोक लॉटरी का घेत होते? नशीब बदलावं असं कदाचित वाटत असेल त्यांना. कमी वेळेत कमी पैशात रातोरात मला काहीतरी जॅकपॉट लागावा, काहीतरी लॉटरी लागावी आणि मी श्रीमंत व्हावा. बरोबर. म्हणजे काय, तर मला कमी मेहनतीत, कमी त्रासात, कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त फायदा कसा घेता येईल, जास्तीत जास्त पैसा कसा कमवता येईल, ह्या एका गोष्टीसाठी लोक लॉटरी घेत होते. आणि हेच कारण ट्रेडिंगचं आहे. म्हणजे त्याच्यावरच डिपेंड आहे काय मॉडेल? नाही, ॲक्च्युली ट्रेडिंग आणि लॉटरी ह्या 2 वेगळे विषय आहेत. लॉटरी कदाचित एखाद्याला लागते. ट्रेडिंग थोडेफार जास्त त्याचं प्रमाण आहे की थोडे जास्त लोक सक्सेसफुल आहेत. सेबीने डेटा रिलीज केला आहे. सेबी वारंवार सांगते की 95% लोक जे फ्युचर अँड ऑप्शन्स, FNO, ट्रेडिंग, इंट्राडे करतायत ते लोक लॉसमध्ये आहेत. बापरे, 95%? 95% लोक लॉसमध्ये आहेत. सेबी वारंवार ॲडव्हर्टाईज देऊन सांगते की ह्या चुकीच्या गोष्टींना बळी पडू नका. पण लोकांना रातोरात श्रीमंत व्हायचं आहे, लोकांना झटपट श्रीमंत व्हायचं आहे. गरीब कुटुंबातला व्यक्ती, मध्यमवर्गीय कुटुंबातला व्यक्ती, त्यांची स्वप्न मोठी आहेत. पण ती स्वप्न मोठी पूर्ण कशी करायची, तर त्यांना हे शॉर्टकट दिसत आहेत. बरोबर. सोशल मीडियामुळे ट्रेडिंग जास्त पॉप्युलर झालंय. आज तुम्ही कुठलेही रील ओपन करा, इंस्टाग्राम, फेसबुक किंवा यूट्यूब, तुम्हाला खूप सारे रील्स ट्रेडिंगवरचेच येतात. तुम्ही जर एखाद्या ठिकाणी कॉर्पोरेट ठिकाणी जॉब करताय तर आजूबाजूला ऐकणाऱ्या गोष्टी ह्याच आहेत की अरे हा स्टॉक मी एवढ्याला घेतला, हा मी एवढ्याला विकला, अरे मी सकाळी एवढे 200 रुपये लावले होते, त्याचे 1,500 रुपये झाले. एखादा माणूस काय बोलेल, अरे मी 500 रुपये नुकसान झाले तरी चालेल ना, तेवढं नुकसान मी घेऊ शकतो, म्हणून तो ट्रेडिंगकडे वळतो. पण बरेच लोक आता ट्रेडिंग करिअर म्हणून पाहतायत. आजपर्यंत ट्रेडिंग करून श्रीमंत झालेला, वेल्दी झालेला माणूस तुम्ही पाहिलाय का? एखादा तरी तुमच्या ओळखीत आहे का? नाही, तसं नाही, पण एक मागच्या महिन्यातली घटना खूप भयंकर आहे, की बार्शीतली ती घटना आहे. मुख्याध्यापक ट्रेडिंगमध्ये इतके डुबले की त्यांनी अख्ख्या फॅमिलीबरोबर सुसाईड केलं आहे. माझ्या तर पाहण्यात असा अजून तरी कुणी नाही आला. ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय माहिती आहे का? मी सुरुवातीला 1,500 रुपयाचा ट्रेड केला, तो सक्सेसफुल झाला. बरोबर. मला माझा कॉन्फिडन्स आला की मी करू शकतो. नंतर मी दुसऱ्या वेळेस करताना मी 10,000 20,000 लावले. बरोबर. तो कदाचित फेल गेला. परत 10-20,000 लावले, तो सक्सेसफुल झाला. असे 2-3 ट्रेड, जेव्हा 7-8 पैकी 2-3 ट्रेड सक्सेसफुल होतात तेव्हा तो लॉसचा रेशो कमी असतो. म्हणजे 7-8 मध्ये माझे समजा 10,000 लॉस झाले तर 2-3 प्रॉफिट माझा 30-40,000 दिसतो. तर मी ते 7-8चं जर गणित केलं तर मला कळतं की नाही, मी लॉसपेक्षा प्रॉफिट जास्त कमवलंय. तिथे माणसाची डेअरिंग वाढते, तिथे माणसाचा कॉन्फिडन्स वाढतो. अगदी बरोबर. की मी आता अजून पैसे लावतो, अजून पैसे लावतो. एका शाळेचा मुख्याध्यापक, विचार करा किती शिकलेला, किती समंजस व्यक्ती असेल तो. बरोबर ना. त्याने ही रिस्क घ्यावी का? तर मला कळालं ह्याच्यात फायदा आहे. म्हणजे माझ्या 10,000 रुपयाची व्हॅल्यू कदाचित 4-5 लाख 10 लाख रुपये होईल.
लॉस झाला तर 10,000 होईल. सो मी तो लॉस घ्यायला तयार होतो. तो 10,000 लॉस झाल्यावर ते 10,000 रिकवर करायला मी अजून 5-10,000 लावतो. असं करत करत मी त्या चक्रव्यूहात अडकत जातो आणि मी बाहेरच पडत नाही. अहो 2.5 कोटी रुपये त्या माणसाने लावले, मुख्याध्यापक. आपण तरी तरुणांना म्हणू शकतो की त्यांच्याकडे करिअर नाही आहे किंवा अजून झालं नाही तर अट्रॅक्ट होतात, पण तुमचं ऑलरेडी एक सेटल करिअर होतं आणि तुम्ही त्या चक्रव्यूहमध्ये अडकले. 2.5 कोटी म्हणजे त्या माणसाचं वय निदान 45-50च्या पुढे असेल. आरामशीर. एवढ्या वर्षांचा अनुभव आहे त्यांचा. बरं, ट्रेडिंग म्हणजे त्यांनी डायरेक्ट एकाच विषयात ट्रेड चालू केला आणि त्यांनी तो कम्प्लीट केला असं नाहीये. त्यांनी बऱ्याच लोकांकडून बरेच गोष्टी ऐकल्या असतील. त्यांनी फक्त लक्षात कोणत्या ठेवल्या की मी खूप जास्त पैसे कमवू शकतो. पण त्या नाण्याची दुसरी बाजू काय आहे? हायर द रिस्क, हायर द रिटर्न्स. त्याची उलटी बाजू काय आहे? हायर द रिस्क, युअर मनी कॅन बी झिरो. सर आता काय होते बघा, सोशल मीडिया खूप मोठा आहे, त्याला आपण तो अनकंट्रोलेबल आहे. पण तरुण जो गुंततोय ना, तर तरुणांनी काय करायला पाहिजे हे आज तुमच्याकडून मला जाणून घ्यायचं की ह्या ट्रेडिंगच्या माध्यमातून. आम्ही ट्रेडिंग कोणाला कधीही प्रमोट करत नाही. आम्ही कधीच सांगत नाही की तुम्ही ट्रेडिंग करा. तुमच्याकडे रिकामा वेळ असेल ना, तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्किल्सवर डेव्हलप करायला वेळ द्या. बरोबर. कारण ट्रेडिंग करून श्रीमंत झालेले खूप कमी एक्झाम्पल्स तुम्हाला सापडतील, कदाचित नाहीच सापडणार. पुण्यातलाच एक क्लायंट माझ्याकडे आला होता. त्याने ज्यावेळेस त्याचा वर्षाचा पगार 6-7 लाख रुपये होता, त्यावेळेस त्याच्यावर 18 लाखाचं लोन होतं. आणि तो मला म्हणाला की नाही सर, आता म्युच्युअल फंड चालू करायचे, मला आता ह्या इन्व्हेस्टमेंट जरा चालू करायचे. तर मी त्याला 2-4 गोष्टी सांगितल्या. त्याला बऱ्याच टर्मिनॉलॉजी माहिती होत्या की इन्व्हेस्टमेंट्स कशा होतात, शेअर मार्केट काय आहे, त्याच्यात रिस्क कशी आहे. तर मी त्यांना साहजिक आहे, मी त्यांना विचारलं की हा तुम्हाला हे कसं माहिती? तर बोला सर, माझ्यावर 18 लाखाचं कर्ज झालं ते ह्याच गोष्टींमुळे झालंय. मी फ्युचर अँड ऑप्शन्समध्ये खूप पैसा घालवलाय आणि हे सगळं मी पर्सनल लोन घेतलंय 14%. 14%? पर्सनल लोन घेतले. तर आता मला ते लोन फेडायचंय. म्हटलं ज्यावेळेस पगार आता त्यांचा पगार बऱ्यापैकी आहे, म्हणजे तो 6-7 पेक्षा खूप जास्त झाला. पण त्यांनी 6-7 लाख पगार असताना एवढी मोठी रिस्क का घेतली? तर त्यांना पण पटकन श्रीमंत व्हायचं होतं. किती लोक झालेत? खूप कमी किंवा अजून तर माझ्या ऐकण्यात म्हणजे एकही पाण्यात कोणी नाही. नाहीये. सो यंग जनरेशनला काय करायची गरज आहे? यंग जनरेशनला ना स्वतःची गोल आयडेंटिफाय करायची गरज आहे. मला खरंच आयुष्यात काय हवंय? एखादा तरुण पहिली नोकरी लागल्यावर काय अपेक्षा असते त्याची? बाईक घेईल, फोन घेईल, पहिले किंवा घर एक घेईल. चांगली बाईक, पहिला एखादा चांगला फोन. कारण आता बंगला पगार घेणार. लागला की आजूबाजूचे लोक बघतो, तर ते थोडं पिअर प्रेशर येतं. अरे मला आता असं राहायला लागेल. आयफोन पाहिजे. आयफोन तर ब्रँड झाला, ब्रँड झालाय. त्यामुळे. किंवा तो झेड फोनचा तुमचा फ्लिप फोन हा ब्रँड झालाय. आता तुम्हाला ह्या गोष्टी पिअर प्रेशरने येतात. मग त्या गोष्टी अचीव्ह करायला तुम्ही पटकन लोन घेता. ज्यावेळेस तुम्हाला 30-40 हजार, 50,000, 60,000 सॅलरी. आजच्या तरुणांना झालंय काय ना, पहिला पगारच त्यांना वर्षाचा 4-5 लाखाचं पॅकेज मिळतंय आणि ते त्यांच्या खर्चापेक्षा खूप जास्त आहे. बरोबर. तो अकाउंटला 1-2 महिने पैसे जास्त राहिले ना की त्यांना कळतं, अरे एवढे पैसे तर आपण मॅनेज करू शकतो. लगेच पटकन EMI वर आयफोन येतो, EMI वर बाईक येते. बाईक घेताना पण मग हाय एंड बाईक विचार करतो, ती बेसिकवाली बाईक विचार नाही करत. सो पटकन मोठ्या गोष्टी अचीव्ह करायच्यात. हे सोशल मीडियामुळे आलेलं पिअर प्रेशर आहे, गरज नाहीये. म्हणून आम्ही दरवेळी सांगतो, तुमची खरी गरज ओळखा. कारण कसं आहे, एखाद्या तरुणाला पहिली नोकरी, पहिला पगार लागल्यावर त्याच्या डोळ्यासमोर बरीच स्वप्न असतात. त्या स्वप्नाला त्याला प्रायोरिटाईज करायला लागेल की माझं सगळ्यात मोठं स्वप्न काय आहे. तर समजा एखाद्याचं असू शकतं, बाबा मला चांगल्या ठिकाणी घर घ्यायचंय, 2 BHK घ्यायचे. मी आतापर्यंत लहानाचा मोठा झालो, तर मी 1 BHK मध्ये झालो, जॉईंट फॅमिलीमध्ये झालो, चाळीतल्या घरात झालो. आता मला चांगल्या ठिकाणी 2 BHK घ्यायचंय. माझ्या आई वडिलांना मला चांगलं लाईफ द्यायचंय. हे एक प्रायमरी गोल असू शकतं. हे गोल त्याला डिस्ट्रॅक्ट कशामुळे होतं? आयफोन, बाईक, टूर्स. बाईकवरच्या मी 15 दिवस मी इकडे जाऊन आलो, 10 दिवस इकडे जाऊन आलो. त्याची खरी गरज काय होती? पहिलं गरज काय होती? घर. जर तो EMIच्या जाळ्यात अडकला तर तो घरापर्यंत पोचायला खूप वर्ष लागतात किंवा कदाचित होणार पण नाही. त्याच्यामुळे त्यांना आपल्या ड्रीमला, आपल्या गोलला प्रायोरिटाईज करायची गरज आहे. माझं पहिलं गोल काय आहे? मला एक घर घ्यायचं. किती वर्षांनी? 3 वर्षांनी, 5 वर्षांनी, 7 वर्षांनी. त्या घरासाठी मला काय काय प्लॅनिंग करायला पाहिजे? तर सॅलरी प्लॅनिंग करताना ही गोष्ट जर केली की माझं हे पहिलं सगळ्यात इम्पॉर्टंट ड्रीम आहे, ह्या स्वप्नासाठी मी एवढे पैसे साईडला ठेवेन,
उरलेल्या पैशात तुम्ही तुमचे बाकीचे शौक पूर्ण करा. मग तुम्हाला प्रेशर येणार नाही, मग तुम्हाला गिल्ट राहणार नाही की अरे मी हे करायचं होतं पण हे राहिलं आणि मी हे वेगळंच केलं. एखाद्या महिन्यात अचानक खूप जास्त खर्च झाला. आजकाल वीकेंड पार्टीचं फॅशन आहे. अगोदर 15-20 दिवसातून 1 महिन्यातून व्हायच्या, आता दर आठवड्याच्या एंडिंगला फ्रायडेला किंवा सॅटर्डेला पार्टी होतेच. मिनिमम कॉन्ट्रीब्युशन 2-3 हजार 4 हजार जातच. बरोबर, खर्च वाढला. हे पिअर प्रेशर आहे. हे यंग जनरेशनला हे कळत नाहीये की त्याला ते 2-3 हजार म्हणजे महिन्याचे 10-15 हजार होतात. बरोबर. हे लक्षात येत नाहीये कारण ते छोटे छोटे अमाऊंट जातात. क्रेडिट कार्ड म्हणजे तुम्ही पैसा यायच्या आधीच खर्च केलेला आहे, कमवायच्या आधीच तुम्ही खर्च केलेला आहे. उधारीचं कार्ड आहे ते. उधारीचं कार्ड आहे. तो आहे खूप चांगला ऑप्शन तुम्ही व्यवस्थित वापरलात तर. कोणाला न मागता तुमच्याकडे 45 दिवसांचं क्रेडिट देते. पण चुकण्याची शक्यता जास्त असं ना, कधी गरज पडली जास्त पैसा टायमिंगवर नाही आला तर. आम्ही क्रेडिट कार्ड वापरायला एक सिम्पल रूल सांगितलाय. ज्या वेळेस तुम्हाला माहिती आहे की मी पुढच्या महिन्यात फुल पेमेंट करू शकतो तरच कार्ड स्वाईप करायचं. EMI टाकायचा नाही. कारण त्याचा एक EMI चुकला तर त्याचं वर्षाचं व्याज 36% आहे. बापरे, एवढं? 36%. आता म्हणजे तुम्ही 100ला 36 रुपये. 100ला 36 रुपये. पण तुम्ही म्हणाल की मी 50 हजाराचं स्वाईप मारलं होतं तर 50 हजाराचे महिन्याला 3%च भरतोय मी, म्हणजे किती 1500 रुपये. तुम्हाला दाखवताना महिन्याचं स्टेटमेंट येते, ते वर्षाचं 36% कुठेही लिहिलेलं नाहीये, 3% लिहिलेलं आहे. आपण 3% आकडा माइंडला डोक्यात असतो आणि 36% दिल्यावर कोणी घेणार नाही ना. लोकांना बरोबर त्या टप्प्यात अडकवलेलं आहे. सो तरुणांना ह्या गोष्टीची गरज आहे की त्यांनी पहिले त्यांचे ड्रीम्स, त्यांच्या प्रायोरिटीज एका पेपरवर मांडा. एक प्रायोरिटी बनवून ठेवा की बाबा हे माझं ॲट एनी कॉस्ट मला हे ड्रीम अचीव्ह करायचंच आहे. मग तो वायफळ खर्च, डिस्ट्रॅक्शन, डेव्हिएशन होणार नाही. बरोबर, अगदी बरोबर. सर, अजून एक गंमत आहे की बघा, बऱ्याच लोकांचं म्हणजे एज्युकेटेड जरी चांगले असतील, चांगल्या पोस्टवर असतील, त्यांचाही गोंधळ उडतो, तरुणांचा तर उडतोच उडतो की कुठं म्हणतं इन्व्हेस्टमेंट कुठं केली तर शेअर मार्केटमध्ये केली. मग आता ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट ह्यात नेमका फरक काय? हा खूप चांगला प्रश्न आहे. कसं आहे, तुम्ही एखाद्या कंपनीचं जर तुम्हाला शेअर्स घ्यायचं आहे, समजा पुण्यात सगळ्यात मोठं नाव कोणतं आहे कंपनीचं? विप्रो वगैरे. विप्रो आहे. तुम्ही विप्रोमध्ये जर जॉबला लागलात आणि त्या आलेल्या पगारातून तुम्ही विप्रोच्या शेअर्स घेतलात तर तुम्ही तो शेअर्स घेतला म्हणजे त्या प्रपोर्शनेटनी तुम्ही विप्रोचे भागीदार झालात. बरोबर. तुम्ही 1000 रुपये टाका, तुम्ही एकच शेअर्स घेऊ द्या. एक शेअर आला म्हणजे तुम्ही त्या एका शेअरचे मालक झालात विप्रोचे. आता तुम्ही जॉब पण करताय आणि तुम्ही त्या कंपनीचे मालक पण आहात. ह्याला म्हणतात इन्व्हेस्टमेंट. पण तुम्ही ते 1000 रुपयाचे 10 छोट्या छोट्या कंपनीचे शेअर्स घेतले, त्याला म्हणतात ट्रेडिंग. एक घेतला, 2 दिवसांनी विकला, दुसरा घेतला, 10 दिवसांनी विकला, एक सकाळी घेतला, दुपारी संध्याकाळी विकून टाकला. ह्याला म्हणतात ट्रेडिंग. मी लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, माझ्याकडे चांगला ऑप्शन काय? आता जरुरी नाही तुम्ही विप्रोमध्ये काम करताय म्हणून विप्रो खूप चांगली कंपनी आहे आणि ती खूप चालणार आहे. आता असं बऱ्याचदा झालं की गेल्या 3-4 वर्षात विप्रोच्या शेअर्सची प्राइस वाढली नाहीये. बरोबर. असं होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही गुंतवणूक करताना त्याचा खूप जास्त अभ्यास करायला लागतो. अशा वेळी आमच्यासारखे फायनान्शियल प्लॅनर, फायनान्शियल ॲडवायझर पिक्चरमध्ये येतात. तुम्ही विप्रोमध्ये काम करताय पण तुम्हाला विप्रोचे सगळे डिटेल्स माहिती आहेत जरुरी नाही आहे. पण सर, आता AI आल्यामुळं ह्या ज्या सगळ्या ज्या कंपन्या आहेत ह्यांचे शेअर्स डाऊन व्हायला लागलेले आहेत. नाही, पण AI आल्यामुळे शेअर्सचा आणि AIचा काहीच तसा फार संबंध नाही आहे. कोणता शेअर्स घ्यायला पाहिजे, त्या कंपनीचं काय चाललंय हे तुम्ही AIवर शोधू शकता. विप्रोचंच एक्झाम्पल घेतलं तर विप्रोमध्ये मी पैसे टाकले तर विप्रोचे प्रॉफिटेबिलिटी काय आहे, त्याचा बिझनेस मॉडेल काय आहे हे मी AIला विचारू शकतो. पण AI रिप्लेसमेंट नाही होऊ शकत शेअर्स. बरोबर. सो तुम्ही जेव्हा ट्रेडिंग केली म्हणजे तुम्ही छोट्या काळासाठी प्रॉफिट बघताय किंवा लॉस बघताय. पण तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट करताय तेव्हा इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्हाला माहिती आहे मला एक वेल्थ बनवायची, मला एक लॉंग टर्म प्लॅन करायचा आहे, मला काही गोलसाठी इन्व्हेस्टमेंट करायची, त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणतात. 2-4 दिवस, 2-4 आठवडे, 1-2 महिने त्याला तुम्ही ट्रेडिंगच म्हणायला लागणार आहे. त्याच्यात लोकांनी पैसा कमवलेला नाही आहे. आता ट्रेडिंग आणि म्युच्युअल फंड काय संबंध आहे आणि कसं केलं पाहिजे ते तरुणांना काय सांगाल त्याच्याबद्दल? शेअर्स आणि म्युच्युअल फंड ह्याचा डायरेक्ट संबंध नाहीये, इनडायरेक्ट संबंध आहे. कारण शेअर्स म्हणजे तुम्ही त्या एका प्रपोर्शनेटनी त्या कंपनीचे मालक होता. पण तुम्ही जेव्हा म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकता तेव्हा तुमचे पैसे कमीत कमी 30, 40, 50
100 कंपन्यांच्या शेअर्समध्ये जातात. तुम्ही 1,000 रुपयाला विप्रोचे शेअर्स घेतले तर तुमच्याकडे एकाच कंपनीचे शेअर्स आहेत, पण तेच 1,000 रुपये तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये टाकले तर ते 1,000 रुपये कमीत कमी 50, 60, 70 कंपन्यांच्या शेअर्समध्ये गेलेत. सो इथे तुमचं रिस्क डायव्हर्सिफिकेशन फार जास्त होतं. इथे तुमची रिस्क कमी होते आणि रिटर्नची प्रोबॅबिलिटी वाढते. तुम्हाला 2 सिनारिओ देतो, तुम्ही मला सांगा तुमच्यासाठी कोणता सिनारिओ बेटर आहे. पहिला सिनारिओ, तुमचे 1,000 रुपये कदाचित 0 पण होतील, पण वाढले तर 5,000, 10,000 पण होतील. आणि दुसरा सिनारिओ, तुमचे 1,000 रुपये थोडेसे कमी जास्त होतील, म्हणजे 1,000चे 950 होतील, 970 होतील, पण वाढले तर त्या 1,000 रुपयाची व्हॅल्यू 3,000, 4,000 पण होईल. तुमच्यासाठी कोणता ऑप्शन बेटर वाटतोय तुम्हाला? रिस्क आहे पण पहिला बेटर आहे. पहिला बेटर आहे तर त्याला ट्रेडिंग म्हणतात. त्याच्यात तुमचे पैसे बुडायची पण रिस्क आहे. बरोबर, रिस्क आहे ते. रिस्क आहे. आता हे 1,000 रुपये तुम्ही कन्सिडर करू शकता. आता इथे 1,000च्या ऐवजी तुम्ही तुमच्या रिटायरमेंटचा पैसा विचार करा. आता तुमच्याकडे 1 करोड आहेत, रिटायरमेंट, पीएफ, ग्रॅच्युइटी सगळे पैसे आलेत. आता कोणता ऑप्शन बेटर? मी सेकंड ऑप्शन चूज करेल. आता मला रिस्क घ्यायची नाहीये. हा सेकंड ऑप्शन म्हणजे म्युच्युअल फंड आहे, जिथे रिस्क प्रपोर्शनेटली कमी आहे. एक एक्सपर्ट माणूस, फंड मॅनेजर, जो IIM मधून बाहेर पडलाय, ज्याचं क्वालिफिकेशन खूप जास्त आहे, त्याची सॅलरी करोड्समध्ये आहे, तो माणूस तुमचा पैसा सांभाळणार आहे. म्युच्युअल फंडमध्ये डिसिजन मेकर असतो तो फंड मॅनेजर असतो. त्याच्या खाली एक टीम असते, रिसर्च अँड अनालिसिसची टीम. ह्या टीमचं काम असतं की कोणत्या कंपन्यांचे शेअर्स आपण आत्ता घेतले पाहिजेत, कोणत्या कंपनीचे शेअर्स रिप्लेस केले पाहिजेत, कोणत्या शेअर्सचे बाहेर पडून दुसऱ्या कंपनीचे घेतले पाहिजेत. ही टीम कंटिन्युअस सतत हे अभ्यास करून त्याचा रिपोर्ट फंड मॅनेजरला देते आणि फंड मॅनेजर त्याच्या बेसिसवर डिसिजन घेतो. आजपर्यंत म्युच्युअल फंडमध्ये ज्यांनी पैसे टाकलेत, एकाचेही पैसे 0 झालेले नाही आहेत. सो जो रिटायर्ड माणूस आहे, ज्याला वेल्थ बनवायची आहे, एक नवीन पहिली नोकरी लागलेला 1-2 वर्ष पगार येणारा मुलगा आहे, त्यासाठी म्युच्युअल फंड ऑप्शन सेफेस्ट ऑप्शन आहे. मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला म्युच्युअल फंड हा सगळ्यात सेफेस्ट ऑप्शन मानला जातो, कारण ह्याच्यात डायव्हर्सिफिकेशन खूप जास्त होतं. बऱ्याच कॅटेगरीमध्ये तुमचे इन्व्हेस्टमेंट स्प्रेड केले जातात, त्यामुळे तुमचं रिस्क खूप कमी होतं आणि रिटर्नची प्रोबॅबिलिटी वाढते. म्युच्युअल फंडमध्ये रिस्क आहे, ती रिस्क आहे व्होलॅटिलिटीची. म्युच्युअल फंडमध्ये 0 व्हायची रिस्क नाही आहे. सुरुवातीचे 2-3 वर्ष तुमचे पैसे कमी जास्त दिसू शकतात, तुमची मुद्दल सुद्धा कमी जास्त दिसू शकते, पण 3 वर्षानंतर ती कमी व्हायचे चान्सेस कमी होतात. आणि 5 वर्षानंतर हार्डली 2 ते 5% चान्स असतात की तुम्हाला तुमची मुद्दल कमी दिसेल. ज्यांनी हा 3 ते 5 वर्षाचा पेन घेतला त्यांनी आयुष्यभर गेन केलाय. बरोबर. पण सर, आत्ता जो इंट्राडेचं जे फॅड चाललेलं आहे सोशल मीडियावर, खूप सक्सेस स्टोरी दाखवल्या जातात की पैशाचे बंडल, मोठमोठ्या ब्रँडच्या गाड्या, हेलिकॉप्टरमधून एंट्री, हे असं खूप दाखवलं जातं. पण मला त्याच्या मागची खरी बाजू तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे. हे सगळं AI आहे. हे पैशाची बंडलं, हेलिकॉप्टरमधून एंट्री, आलिशान गाड्या, फॉरेन ट्रिप कोणी केले? तुमच्या ओळखीत एकतरी आहे का? नाही. जे लोक हा पॉडकास्ट ऐकतायत, जे लोक हा रील बघतायत, एकाने कमेंट करून सांगावं की माझ्या ओळखीत हा व्यक्ती आहे ज्याने एवढा पैसा कमवला की तो खूप रातोरात श्रीमंत झाला आणि आता त्याला काही करायची गरज नाही आहे. हे सगळे दाखवण्याचे दात आहेत. आजपर्यंत असे व्यक्ती तुम्हाला फार कमी दिसतील, फार कमी. आणि ज्यांनी 10, 15, 20 वर्ष दिलेत ना, त्यातला एखादा माणूस तुम्हाला सापडेल ज्याने सांगेल की मी शेअर्समध्ये खरंच पैसे कमवले. पण सर, ही सगळी तरुण पोरं आहेत, एकदम 20, 25, 26, 27ची. ह्याच्यात असं कोणीच इतका एक्सपिरियन्स वाटत नाही, तो बंडल दाखवतो. हे फोमो आहे, फिअर ऑफ मिसिंग आउट. आणि म्हणतात आमच्याकडे शिकायला या. हे फोमो आहे, फिअर ऑफ मिसिंग आउट. म्हणजे माझ्या आजूबाजूच्या ग्रुपमध्ये, माझ्या ऑफिसमध्ये, माझ्या मित्रमंडळीमध्ये, माझ्या सिनियर्समध्ये एव्हरीबडी इज टॉकिंग अबाउट ट्रेड. हा घेतला तो विकला, हा घेतला तो विकला, एवढा कमवला तेवढा. किती लोकांनी तेवढाच अभिमानाने सांगितलं अरे आज लॉस झाला? नाही सांगत. आणि सर, सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न विचारायचा आहे. जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करून, तुम्ही जे ट्रेडिंग करून जर तुम्हाला करोडो रुपये मिळत असतील, तर मग तुम्ही तरुणांना आमच्याकडे क्लास लावा एवढ्या पैशाचे, असं का सांगितलं जातं? मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट करूनच मोठे व्हा ना. एक्झॅक्टली. मग मी दुसऱ्या जगाला शिकवायला का जाऊ? मी माझा पैसा कमवत राहीन ना. मी माझ्या 100 रुपयाची व्हॅल्यू 1,000 करू शकतोय ना. मग ते 1,000ची व्हॅल्यू 1 लाख पण होईल, 1 लाखाची व्हॅल्यू 10 करोड पण होईल ना. मग मी लोकांना ज्ञान द्यायला का जातोय? बरं, ज्ञान द्यायचंय, फुकट द्या, समाजसेवा करा, निदान जवळच्या मित्रांना फ्रीमध्ये शिकवा. नाही शिकवत. हे म्हणून म्हटलं, हे फक्त दाखवायचे दात आहेत.
ॲक्च्युअल चावायचे आणि खायचे दात आहेत ना ते वेगळे असतात. सर मार्केटमध्ये इंट्राडे ट्रेडिंग करून खूप आम्ही श्रीमंत झालो आहे, खूप कमी वेळेत श्रीमंत झालो आहे, असं खूप बूम झालेलं आहे. मग आता मला सांगा, हे फक्त त्यांचे क्लास चालवण्याचा फंड आहे का ही रिॲलिटी? हा खरं तर क्लास चालवायचा फंड आहे. आत्ता एक खूप मोठे नाव आहे, त्यांच्याकडे 450 करोड रुपये त्यांना सेबीने पेनल्टी लावली, भरायला लावले. मराठीच नाव आहे, नाव नाही घेणार मी. बरोबर. कारण त्यांनी हेच सांगून क्लासेस विकलेत हम्म, हम्म, हम्म. आणि त्यांनी लाईव्ह ट्रेड करून दाखवले क्लासेसमध्ये. हम्म, हम्म, हम्म. सगळ्यांना जमेल असं नाहीये ना. बरोबर. तुम्ही जे केलं, तुम्हाला जे सक्सेस मिळालं ते प्रत्येकाला मिळेल असं आहे का? नाही ना. प्रत्येकाने तेच काम केलं असतं ना, जर एवढं सोपं आहे तर. मग मला तो प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या कंपन्या टाकतात, मॅन्युफॅक्चरिंग प्लांट टाकतात, इतकी इन्व्हेस्टमेंट करतात, त्यापेक्षा एक्सपर्टची टीमच बसवून त्यांनी नसतं का ट्रेडिंग केलं अंबानी अंबानीने? अंबानींना काय गरज होती बाकीच्या एवढ्या इन्व्हेस्टमेंट करायची आणि सगळ्या पॉलिटिशियन लोकांशी चांगले संबंध ठेवायचे? हम्म. एका ठिकाणी चांगला मोठा प्लांट घेऊन तिथे स्टाफ बसून फक्त ट्रेडिंगच केलं असतं. त्यांनी सांगितलं असतं स्वतःचं डोकं वापरू नका, मी जेवढं सांगतो तेवढं करा. पण ते माणसं हायर करतात, नवीन ऑपॉर्च्युनिटी शोधतायत. ह्याच्यातनं एक खूप चांगलं कोट आहे, आत्ता मी वाचलं होतं की जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्तींची लिस्ट बघा, त्याच्यात किती लोक इंट्राडे करणारे आहेत, किती लोक शेअर्स ट्रेडिंग करणारे आहेत, किती लोक स्पोर्ट्सवाले आहेत. तुम्हाला मॅक्सिमम नावं मिळतील बिझनेस करणाऱ्यांची. शक्यतो नाहीच मिळणार ना आधी. मॅक्सिमम लिस्टमध्ये नावं आहेत जे लोक बिझनेस करतायत. आता हा प्रश्न तुम्हालाही पडेल, प्रत्येक व्ह्युअरला पडेल की मी बिझनेस नाही करू शकत आहे. भले जगातले सगळ्यात श्रीमंत लोक बिझनेस करतायत, तुम्ही बिझनेस नाही करू शकत, पण तुम्ही बिझनेसमध्ये पार्टिसिपेट करू शकताय. तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटला अशा ठिकाणी टाका जो बिझनेसमध्ये जाईल. एखादा नोकरी करणारा व्यक्ती सुद्धा बिझनेसमध्ये पार्टिसिपेट करू शकतो बरोबर. आणि तिथे त्याचा पैसा ग्रो होऊ शकतो. फक्त ही भीती मनातून गेली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला पाहिजे कोणतरी एक एक्सपर्ट ज्याच्याकडे हे नॉलेज आहे आणि त्याला तुम्हाला द्यायला पाहिजे वेळ. पैसा तर नंतर. तुम्ही जर जाणून घ्यायचा प्रयत्न केलात की मी माझा पैसा कसा ग्रो करू शकतो, मी माझा पैसा कसा बिझनेसमध्ये लावू शकतो, तुम्हाला फिजिकली बिझनेस करायला शक्य नसेल तर तुमचा पैसा तरी बिझनेसमध्ये जाऊ दे, तिथे तो ग्रोथ होतो. पैशाने पैसा कमवणं. पैशाने पैसा कमवणं ही टर्मिनॉलॉजी मिडल क्लासला, मराठी माणसाला अजून पचनी पडत नाहीये. नोकरीचा माइंडसेट आहे ना तो. तो ब्रेक व्हायला खूप वेळ जाईल. ह्या माइंडसेटमधून जर आपण बाहेर नाही आलो तर आपण कधीच मोठे नाही होणार. बरोबर. मला जी स्वप्न मी माझ्या फॅमिलीसाठी बघतोय ती पूर्ण करायला कमी वेळेत जास्त पैशांची गरज आहे. तिथे तुमचा पैसाच खूप मोठा रोल प्ले करणार आहे. बरोबर. आणि त्याच्यापेक्षा मोठा रोल प्ले करणार आहे वेळ. अगदी बरोबर सर. आता ह्याच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे, तुम्हाला डिसाईड करायचं तुमचं माइंडसेट. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला हवा एक एक्सपर्ट. सर कुठल्याही सेक्टर बघा, आपण शाळेत जातो तर तिथं ते शिक्षक एक्सपर्ट असतात ना, ते आपल्याला शिकवतात बाराखडीपासून ते पूर्ण आपलं मास्टर्स होईपर्यंत. आपण तिथं एक्सपर्टसाठीच जातो ना, गुरु म्हणतो आपण त्यांना. पण फायनान्शियल गोष्टीसाठी आपण एक्सपर्ट ठेवत नाही. खूप चांगलं एक्झाम्पल दिलं तुम्ही शिक्षकांचं. आई वडिलांनंतर आपल्या मराठी संस्कृतीमध्ये गुरुला खूप मोठं स्थान आहे. बरोबर. आई वडिलांनंतर सगळ्यात म्हणजे देवाला पण आपण नंतर पूजा करू, पण पहिलं गुरुची पूजा करतो. आता मला सांगा 8वी 9वी 10वी पर्यंतचं शिक्षण प्रत्येक आईबाप घेऊ शकतो की नाही स्वतःचं? हो. स्वतःच्या मुलाचं? 100% घेऊ शकतो. का शाळेत पाठवतोय आपण? एक्सपर्ट आहेत ना ते लोक. एक्सपर्ट आहे ना. काहीतरी डिसिप्लिन वे मध्ये तो शिक्षक त्याला शिकवणार आहे कन्सिस्टन्सी. आणि ते मूल माझं घडणार आहे तिथून. 8वी 9वी 10वी हा पाया आहे. मग तो 8 9 10 वर्ष घालवल्यानंतर त्याचं माइंड ओपन होतं. तो स्वतः जगाकडे बघायचा दृष्टी येते त्या मुलाला. हे तुम्ही त्या शिक्षकावर विश्वास ठेवला म्हणून ना. बरोबर. मग तुम्ही असाच विश्वास तुमच्या फायनान्शियल प्लॅनरवर ठेवायला हवा. असाच विश्वास तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरवर ठेवायला हवा की तुम्हाला त्या क्षेत्रात नॉलेज नाही आहे, तुम्हाला माहिती कमी आहे, तर एक माणूस असा निवडा ज्याच्याकडे तुम्ही जाऊन ते शिक्षण घ्याल. किंवा बरेच लोक असू शकतात तुमच्या आजूबाजूला ज्यांच्याकडून तुम्ही हे ज्ञान घेऊ शकताय. तुम्ही ज्ञान घ्या, त्या इन्व्हेस्टमेंटला वेळ द्या, तुमचाही दृष्टिकोन नक्की बदलेल आणि मग तुम्हाला कळेल की तुमचा पैसा तुमच्यासाठी कसा पैसा कमवू शकतो. सर माझे एक जवळचे मित्र आहेत, त्यांनी सुरुवातीला शेअर मार्केट म्हणजे त्यांना ते भारी वाटलं, क्लासेस वगैरे त्यांनी ते लावले आणि त्यांनी सुरुवातीला 10,000 इन्व्हेस्ट केले आणि लकीली त्यांना 15,000 पण त्यातनं मिळाले. मग त्यांना वाटलं की मला सगळं समजलं आहे, आता हा कंट्रोल इल्युजन असू शकतो का?
हो, इल्युजनच आहे ते. कारण कसं आहे, हे ठरवून नाही झालेलं आहे. म्हणजे लक बाय चान्स झालेली गोष्ट आहे ती. ठरवून नाही केलं कोणी. कारण पुढं खूप नुकसान झालं त्या व्यक्तीचं. ते मुख्याध्यापकांचं उदाहरण तेच आहे. हम्म. जिवंत उदाहरण आहे आपल्याकडे आणि अगदी ताजं उदाहरण आहे ते. की त्या मुख्याध्यापकांनी सुसाईड करेपर्यंत वेळ आली म्हणजे विचार करा, त्यांनी आयुष्याची सगळी जमापुंजी त्याच्यात लावली. जेव्हा की गरज नव्हती. 2.5 करोड मध्ये त्यांचं आयुष्य खूप छान जगू शकले असते ते. तर बरोबर. कुठेतरी कुठे सॅटिस्फॅक्शन मिळायला हवं, कुठे थांबायला हवं, स्टॉप लॉस काय प्रकार असतो, मी प्रोडक्ट कसं चेंज करायला हवं, माझी गरज काय, ह्याच्यासाठी तुमच्याकडे एक ॲडवायझर, एक प्लॅनर असणं खूप गरजेचं आहे. बरोबर. तुम्हाला नाही कळत, तुम्ही तुमच्या फील्डमध्ये सचिन तेंडुलकर असाल, तुम्ही तुमच्या फील्डमध्ये अगदी मोठे तज्ज्ञ असाल, पण म्हणून तुम्हाला सगळ्या क्षेत्रातलं माहिती आहे हे जरुरी नाही आहे. अगदी बरोबर. सर, मला आता असं म्हणायचं आहे की बघा, आपण त्या लोकांना तर सावध करतोय ज्यांनी अजून ती रिस्क घेतलेली नाही आहे. पण असे बरेच लोक आहेत की जे आता शेअर मार्केटच्या त्या इंट्राडेमध्ये अडकलेले आहेत, त्यांचं नुकसान होत चाललेलं आहे आणि ते बाहेर पडू शकत नाहीत. तर त्यांना बाहेर पडण्यासाठी तुम्ही काय सुचवाल? तुम्ही स्वतःची गरज ओळखा, तुम्ही स्वतःला आयडेंटिफाय करा. तुम्ही हे गोष्टी पेपरवर मांडा, एक्सेलमध्ये मांडा, की मी पैसे टाकलेत किती, आजपर्यंत पैसे कमवलेत किती, मी माझा किती वेळ, किती एनर्जी त्याला दिली आहे आणि त्याच्यातून मी काय कमवलं, काय मिळवलंय. जर तुम्हाला वाटते तुम्हाला 20-25% प्रॉफिट मिळालाय तर तुम्ही कंटिन्यू करू शकताय, पण प्रामाणिकपणे स्वतःला हा प्रश्न विचारा, मी एवढे पैसे कमवलेत का, कमी नुकसान केले. आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतःला उत्तर मिळेल की हो मी नुकसान केले, तर प्लीज ते लगेच थांबवा. त्या तुमच्या पैशाला मार्ग चेंज करायची गरज आहे. प्रत्येक माणूस अनुभवातून शिकतो, पण अनुभव जर वाईट येत असेल आणि तो माणूस तरीही त्यातच काम करत असेल तर ह्याला जबाबदार तुम्हीच आहात. जर ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या अनुभवातून शिकून धडा घेऊन तिथे थांबला नाहीत आणि रूट चेंज केला नाही तर ते नुकसान कायम राहणार आहे. एखादा बिझनेस एखाद्या माणसाने सुरू केला आणि तो बिझनेस 2 वर्ष 3 वर्ष नाही चालला तर त्या माणसाने कंटिन्यू करायला पाहिजे का? मला वाटतं की त्यात तो बिझनेस बदलण्यापेक्षा बिझनेस करण्याचा मार्ग बदलला पाहिजे. ह्याच्यात बरेच पर्याय असू शकतात. बिझनेस करायचा मार्ग बदलला तरी पण चांगला आहे, पण आता जर त्यांना कळालं की नाही हा बिझनेस मला सूट नाही होत आहे किंवा मी ह्या बिझनेसला मी जस्टिफाय नाही करत आहे, त्याच दिवशी बंद केलं. त्या दिवशी बंद करून मी ती एनर्जी, तो वेळ दुसरीकडे घालवायला पाहिजे. एक्झॅक्ट. हेच तुमच्या ट्रेडिंगच्या बाबतीत आहे. जर तुम्ही ट्रेडिंग करून पैसे नाही कमवतात, तुम्ही ऑफिसच्या वेळेत किंवा उरलेल्या वेळेत जर तुम्ही ट्रेडिंग करताय तर तुम्हाला सक्सेस नाही मिळत आहे, यू शुड स्टॉप. प्लीज स्वतःला खरं बोला, स्वतःशी खरं बोला की मी हे थांबवायला हवं आणि माझा पैशाला मी दुसरा मार्ग द्यायला हवा. सर, मी तुमचं बरेच पॉडकास्ट पाहिले, त्याच्यामध्ये तुम्ही सांगता की 2 डे रूल जो आहे, जो इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत आहे, तो नेमका काय आहे आणि त्या कसा फॉलो करायचा? हा 2 डे रूल आहे ना, इन्व्हेस्टमेंट म्हणा किंवा एखादी गोष्ट घ्यायच्यासाठी असेल, एखादं स्वप्न पूर्ण करताना असेल, मोबाईल घेताना असेल, हा 2 डे रूलला खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट समजा, आता जसं मगाशी आपण एक्झाम्पलमध्ये सांगितलं की नवीन नोकरी लागलेलं आयफोनचं अट्रॅक्शन असतं, घ्यायचं असतं, तर त्या मुलाने ना त्या दुकानात जाऊन आयफोन हातात घेऊन तो प्राइस चेक करून घरी यावं आणि मग 2 दिवस द्यावेत. 2 दिवस त्याने हा विचार करायला हवा की मी खरंच हे घ्यायला हवंय का, ह्याच्यामुळे माझ्या आयुष्यात काय चांगल्या गोष्टी घडणार आहेत, माझं खरंच अपग्रेडेशन होतंय का मी फक्त दाखवणार आहे की माझ्याकडे आयफोन आला. म्हणजे गरज आहे की इच्छा आहे? गरज आहे की इच्छा आहे, नीड आहे का लक्झरी आहे. इन्व्हेस्टमेंट करताना, शेअर्स घेताना एखादा शेअरचा प्राइस फार मोठा वर खाली नाही झाला तरी चालेल, पण तुम्ही तो शेअर्सवर 2 दिवस अभ्यास करा. म्युच्युअल फंड घेताना, एखाद्या इन्व्हेस्टमेंटची लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेताना 1-2 दिवस, फक्त 2 दिवस विचार करा की मी हे घेणं योग्य आहे का, हे माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे का, मी ह्याला वेळ, एनर्जी, पैसा देणं खरंच गरजेचं आहे का. तुमचं डिसिजन चुकायचे चान्सेस कमी होतात. बरोबर. एखादी गोष्ट ऑफरमध्ये मिळाली म्हणून पटकन घेतली, 2 दिवसांनी ती गोष्टीचं अट्रॅक्शन राहत नाही. ऑफर असतेच त्याच्यासाठी. ऑफर असतेच त्यासाठी. म्हणजे तुमचा एखादा आयफोन घ्या, तुम्ही आयफोन घेतलात, 1-2 दिवस, 3 दिवस तुम्ही खूप कौतुकाने बघता, 7व्या-8व्या दिवशी तो जुना झालेला असतो. काय वाटत पुढच्या वर्षी त्याचं नेक्स्ट व्हर्जन आलेलं असतं. आता तुम्हाला त्याचं अट्रॅक्शन वाटतं. तुम्ही घेताना एक आयफोन 1 लाखाला घेतला, तो बायबॅकमध्ये 40,000ला 60,000ला जातोय. तुम्हाला वाटतं अरे 40-50 हजाराचंच नुकसान आहे. 2 वर्षात तुम्ही तुमच्या पैसे न वाढवता नुकसान करून घेतलं. ही खरी गरज होती का तुमची? बरं, अपग्रेडेड आयफोन खरंच गरज आहे का? अजिबात नाही. जर तो खराब झालेला नाही, चांगला चालतोय तर कशासाठी?
जुन्या काळात आयफोन घेण्यामागे एक लॉजिक होतं. एक आयफोन ना 3, 4, 5 वर्ष टिकत होता. अजूनही बरेच लोक आहेत जो जुना आयफोन 4-4, 5-5 वर्ष वापरत आहेत. दे आर हॅपी की अरे फोन चेंज नाही करायला लागत आहे. आता ह्याच्या विरुद्ध अँड्रॉइड आहे. दर वर्ष 1.5 वर्षांनी फोन चेंज करावा लागतोय. बरोबर. सर लोकांना हे आयफोन स्टेटस सिम्बॉल वाटायला लागलं म्हणून लोक अँड्रॉइडवरून ॲपलवर जायला लागले. तो क्रिएट केलाय ना मार्केटमध्ये. हे तो सेलिंग तर त्यांची ती आयडियोलॉजी आहे ना. हे मार्केटिंग टेक्निक आहे ना. म्हणून तर मी बोलतो की तुम्ही तुमची गरज ओळखा. तुम्हाला खरंच गरज आहे का? तो 2 डे रूल आहे ना तिथे अप्लाय करा. बरोबर. की मी आयफोन घेतल्याने माझं लाईफ अपग्रेडेशन होणार आहे का मी फक्त दाखवणार आहे जगाला. सर अनेक लोक इन्व्हेस्टमेंट करतात पण त्यांना समजतच नाही आहे की कशासाठी गुंतवणूक केली किंवा त्यांचं गोल काय आहे. मग आता पैसे इन्व्हेस्ट करायच्या अगोदर ह्याचा विचार केला पाहिजे का की आपले गोल्स काय आहेत. हे अगदी खरं आहे. म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्याच्या अगोदर ना तुमची गरज तुम्हाला माहिती असायला पाहिजे. बरोबर. आतापर्यंतचा पॅटर्न कसा होता. मी जेव्हा पहिली नोकरी लागली, पहिला बिझनेस केला, पहिलं इन्कम आलं तेव्हा घरच्यांनी सांगितलं बाबा एखादी FD कर, एखादी LICची पॉलिसी घे, पोस्टात RD चालू कर. हे आपल्याला त्यांनी मुळं रुजवून दिली की इन्व्हेस्टमेंट सुरू कर. बरोबर. आपण त्यावेळेस फायनान्शियल प्लॅनिंग हे कॉन्सेप्टच लोकांना माहिती नव्हती. अजून बऱ्याच लोकांना माहिती नाही की फायनान्शियल प्लॅनिंग काय असतं आणि कशा पद्धतीने ते केलं पाहिजे. त्यामुळे एखादा प्रोडक्ट घेताना मला हे माहिती पाहिजे की त्या प्रोडक्टचे फीचर्स काय आहेत. ते माझ्या गरजेच्या वेळेस ते पैसे मला मिळणार आहेत का मला गरज 2026ला आणि ते पैसे 2032ला मिळणार आहेत. मग तो प्लॅन माझा सक्सेसफुल नाही झाला. पोस्टाच्या इन्व्हेस्टमेंट, PPFची इन्व्हेस्टमेंट 15 वर्ष लॉक असते. तर आई वडिलांनी अजूनही सांगतात की नाही PPF मध्ये पैसे टाकच. तो त्यांचा अनुभव होता. तो अनुभव आजच्या काळात कदाचित सक्सेसफुल नाहीये. त्यामुळे प्रोडक्ट निवडताना तुम्हाला त्या प्रोडक्टचे फीचर्स माहीत असणं गरजेचं आहे आणि सेम तुम्हाला तुमची गरज माहीत असणं गरजेचं आहे. ज्या वेळेस तुम्हाला तुमची गरज माहिती आहे त्यावेळेस तुम्हाला प्रोडक्ट निवडणं खूप सोपं जातं. एक स्टँडर्ड मुलगा, पहिली सॅलरी, पहिला इन्कम, बिझनेसचं इन्कम, त्याच्या गरजा काय असू शकणार आहेत पुढच्या. अगदी बेसिक गरजा जर मी कॅल्क्युलेट केला, मला घर घ्यायचंय, मला लग्न करायचंय, मला एक चांगली बाईक, एक चांगली कार घ्यायची, मला मुलं असणार आहेत, त्या मुलांचं एज्युकेशन, हायर एज्युकेशन प्लॅन करायचं आहे, मुलाचं लग्न प्लॅन करायचं आहे आणि नंतर सगळ्यात मोठी इम्पॉर्टंट गोष्ट येणार आहे रिटायरमेंट. ह्या 5-6 बेसिक गरजा आहेत प्रत्येकाच्या कॉमन. ज्या वेळेस मी माझ्या इन्कम वाढत जाणार आहे त्याच्या बेसमध्ये मी ह्या ज्या गोष्टींचं प्लॅन केलं, माझी बकेट स्ट्रॅटेजीमध्ये मी प्रत्येक बकेटसाठी थोडे थोडे पैसे टाकले, तुम्ही तुमचा प्लॅन कम्प्लीट केलात. आता तुम्हाला कोणाचीही गरज नाही आहे. आता तुम्ही स्वतः त्या ट्रॅकवर राहणार जोपर्यंत तुम्ही इमोशनली डिसिजन घेत नाही तोपर्यंत. आता हे वाक्य खूप महत्वाचं आहे, इमोशनल डिसिजन. का? मार्केटमध्ये निगेटिव्ह न्यूज खूप जास्त स्प्रेड होतात. बरोबर, अगदी बरोबर. 2020ला अख्ख्या न्यूज चॅनलनी हे पण दाखवलं की जग संपलं. 2012ला दाखवलं होतं 2012ला दाखवलं. 2020ला आपण आपल्या जवळची लोक मरताना बघितली कोविडमध्ये. आणि प्रत्येकाने मनात हे कॅल्क्युलेट करून ठेवलं किंवा बऱ्याच लोकांनी तर घरी पण सांगितलं की बाबा माझ्यानंतर हे इथे आहे, हे असं करायचंय. कारण अगदी जवळून बघितला मृत्यू. तरी पण आज आपण दोघं बसलोय, बोलतोय. आज 2026 आहे, ह्या गोष्टीला 6 वर्ष झाली. कोविडची पहिली वेव, दुसरी वेव, त्यापेक्षा भयंकर येणाऱ्या प्रत्येक न्यूज चॅनलने सांगितलं. तरी पण आज आपण 2026 मध्ये आहोत. आपण हा पॉडकास्ट बोलतोय, लोक ऐकतायत, बघतायत. निगेटिव्ह न्यूज प्रत्येक जण खूप प्रायोरिटीवर घेतो. म्हणून इमोशनल डिसिजन घेतले जातात. ते इमोशन कंट्रोल करायचे असतील ना तर एक कोच ठेवा. खरंय. तुम्हाला डाऊट आहे त्या कोचशी बोला. तुम्ही काय करता, एखाद्या कोचला कधी अप्रोच करता जेव्हा तुम्हाला कन्फ्युजन असतं की नुकसान झालेलं असतं, किंवा नुकसान झालेलं असतं, किंवा मी घेतलेला निर्णय बरोबर आहे का चूक आहे, बाबा आता मी ह्या वेळेस एवढे पैसे टाकले, हे मायनसमध्ये आहेत, आता मी कोणाला तरी कन्सल्ट करतो, त्याच्याशी बोला. किंवा एक माणूस तुमच्या बरोबर ठेवा जो तुमच्या प्रत्येक निर्णयात तुम्हाला मदत करेल. हा जेव्हा तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंगच्या अप्रोचने जाता ना तेव्हा तुम्हाला प्रोडक्ट निवडणं खूप सोपं जातं. त्यामुळे पहिलं प्रोडक्ट न घेता तुम्ही फायनान्शियल प्लॅन बनवा. हे आमचं आवर्जून सांगणं असतं प्रत्येकाला. सर आता बघा, घर, मुलाचं शिक्षण असेल किंवा इमर्जन्सी फंड असेल किंवा रिटायरमेंट प्लॅन असेल किंवा ट्रॅव्हलचा प्लॅन असेल. आता ह्या गोलसाठी तुम्ही म्हणताय तो गोल, तर त्याच्यासाठी वेगळी स्ट्रॅटेजी असते का प्रत्येक प्लॅनसाठी? हो. कारण प्रत्येक गोलचं ना वेळ वेगळा आहे. म्हणजे
तुमचं ट्रॅव्हल प्लॅन असेल तर तो 2-3 वर्षातला आहे. मुलांचं शिक्षण, लग्न असेल तर त्याला कमीत कमी 10-12-15 वर्ष आहेत. रिटायरमेंट असेल तर त्याला 20-25-30 वर्ष आहेत. प्रत्येक गोलचा टाईम वेगळा आहे. सो त्याच्याप्रमाणे प्रोडक्ट चेंज होणार आहे. आता समजा तुमचा एखादा गोल आहे जो 6-8 महिन्यातच येणार आहे आणि आता तुमच्याकडे आहेत 10 लाख रुपये, त्यातले तुम्हाला माहिती आहे 5 लाख रुपये मला 6-8 महिन्यात लागणार आहेत. त्याच्यासाठी घेणारा प्रोडक्ट वेगळा असतो. त्यामुळे ज्या वेळेस तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंगचा अप्रोच करता त्यावेळेस तुम्हाला प्रोडक्ट निवडणं सोपं जातं की मला 6-8 महिन्यासाठी मी बँकेची FD करेन, 6-8 महिन्यासाठी मी लिक्विड फंड टाकेन, असे प्रोडक्ट मी निवडू शकतो. सर, पगार चांगला आहे पण महिन्याच्या शेवटाला पैसे उरत नाही. मग अशा व्यक्तींनी पहिलं पाऊल कोणतं उचललं पाहिजे? तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, जवळपास 70% लोकांचा ना हा कॉमन प्रॉब्लेम आहे. नोकरी करणारा, बिझनेस करणारा, चांगलं सेटल्ड जॉब आहे, सेटल्ड बिझनेस आहे, व्यवस्थित चालू आहे, तरी पण मंथ एंडला पैसे राहत नाहीत. कारण त्यांचे मेजर पैसे लाईफस्टाईलवर खर्च होत आहेत. EMI वर पैसे जात आहेत. माझ्या ओळखीत एकाचा पगार 5.5 लाख रुपये महिना आहे आफ्टर टॅक्स. बापरे. त्यांच्याकडेही सेव्हिंग उरत नाही आहे, पैसे शिल्लक राहत नाहीत. का? ज्यावेळेस माझा पगार 5 लाख 5.5 लाख झाला, आता मी छोटी मोठी कार घेणं माझ्या स्टेटसला शोभत नाही. मी एखाद्या साध्या बिल्डिंगमध्ये, साध्या कॉम्प्लेक्समध्ये राहणं माझ्या स्टेटसचं सिम्बॉल नाही आहे. मी माझ्या स्टाफला, मी माझ्या कलिग्सना, ज्या लेवलच्या लोकांबरोबर मी राहतोय त्यांना मी हे नाही सांगू शकत की मी इथे राहतोय. ह्या गोष्टींचं पीअर प्रेशरने आलेलं प्रेशर ते खूप जास्त आहे. त्यामुळे खूप मोठ्या अमाऊंटचे EMI जात आहेत. बर्थडे सेलिब्रेट करणं, छोट्या मोठ्या पार्टीज देणं, ह्या गोष्टी 5 स्टारमध्ये केल्या जातात. त्याचे बिल 70-70 हजार, 80-80 हजार एका रात्रीचं बिल होत आहे. हे पीअर प्रेशरने आलेल्या गोष्टी, सोशल मीडियामुळे मोठ्या झालेल्या गोष्टी तुमच्या आयुष्यातला मेजर पैसा घेऊन जात आहेत. तुम्हाला श्रीमंत दिसायचंय का तुम्हाला श्रीमंत व्हायचंय, ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. प्रत्येकाने अगदी विचार करून एक निवड करायला हवी की मी काय चूज करायला पाहिजे. श्रीमंत दिसणं का श्रीमंत असणं? दिसायला तुम्ही आज दिसाल, 2 वर्षांनी 3 वर्षांनी तुम्ही कुठेच नसाल. बरोबर. त्यामुळे ह्या लोकांना सगळ्यात प्रायोरिटीची गरज आहे. ते लोक फॉर्म्युला काय करतायत, इन्कम मायनस एक्सपेन्सेस, जर पैसे उरले तर सेव्हिंग. हा फॉर्म्युला आत्तापर्यंत सक्सेसफुल झालेला नाहीये, म्हणून तुमच्या अकाउंटला पैसे शिल्लक राहत नाहीयेत. तुम्हाला फॉर्म्युला बदलायचा आहे. इन्कम मायनस सेव्हिंग इज इक्वल टू एक्सपेन्सेस. जे पैसे उरतील तेच पैसे मी खर्च करणार. मग तुम्ही काय करताय, जो पैसा येतोय, जो पैसा आलाय त्याला तुम्ही एक मार्ग दाखवलाय. समजा तुमच्याकडे 5 लाख रुपये आले, तुम्ही त्यातले 20% जरी सेव्हिंग केलं तर 70-80% खर्च करताना तुम्हाला भीती नाही वाटणार, तुम्हाला गिल्ट नाही येणार, तुमचं मन तुम्हाला खाणार नाही तुम्ही हे पैसे का खर्च करताय. बरोबर. कारण तुम्हाला कळतंय की मी माझ्या बेसिक गरजांचं प्लॅनिंगसाठी 20% सेव्हिंग केलेत. इन्व्हेस्टमेंट कुठे करायचा हा प्रश्न वेगळा आहे, पण निदान इन्व्हेस्टमेंट करायची आहे हे तुमच्या माइंडला माहिती पाहिजे, हे तुमच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये असलं पाहिजे. सर, आधी खर्च आणि मग सेव्हिंग, किंवा आधी सेव्हिंग आणि मग खर्च, आता ह्याच्यामध्ये फायनान्शियल डिसिप्लिन कोणत्या नियमातून येते आधी? तुम्ही जेव्हा पहिला पगार आल्या जेव्हा सेव्हिंगला पैसे टाकता ना, त्याच्यातून तुम्हाला डिसिप्लिन येणार आहे. वायफळ खर्च कधी होतो? ज्या वेळेस तुमच्या अकाउंटला खूप जास्त पैसे शिल्लक असतात. म्हणजे तुमच्या इथे चांगल्या मॉलमध्ये डिस्काउंट लागलं, अकाउंटला 1.5 लाख रुपये शिल्लक आहेत. तुम्हाला 10,000ची गोष्ट खरेदी करताना विचार करायची गरज आहे का? नाही. मॉलमध्ये डिस्काउंट लागलंय, तुमचं इन्कम आलं, त्याच्यातून सेव्हिंगचे पैसे गेले, आता अकाउंटला 30-40 हजारच आहेत आणि तुम्हाला माहिती आहे पुढचे 20 दिवस अजून पगार येणार नाहीये किंवा इन्कम येणार नाही. आता तुम्ही ती 10,000ची गोष्ट घ्याल का? नाही घेणार. इथे काय झालं, तुमची प्रायोरिटी चेंज झाली. ती गोष्ट तिथेच आहे, 10,000ची डिस्काउंटमध्येच आहे, पण तुम्ही तुमची प्रायोरिटी चेंज केली. नाही, माझी प्रायोरिटी माझ्या मुलांचं एज्युकेशन, हायर एज्युकेशन आहे, माझं रिटायरमेंट आहे, मी माझ्या फॅमिलीसाठी टर्म इन्शुरन्सचं प्रीमियम घेतलं आहे, ही तुमची प्रायोरिटी झाली. त्याच्यासाठी तुम्ही ऑलरेडी पैसे खर्च करताय. ते खर्च केल्यानंतर जर पैसे शिल्लक राहिले तर 10,000 खर्च करताना तुम्हाला त्रास नाही होणार. बरोबर. इथे तुम्हाला डिसिप्लिन येणार आहे. हे डिसिप्लिनच येत नाहीये, म्हणून तुमच्या अकाउंटला कितीही इन्कम असले तरी सेव्हिंग राहत नाहीये. बरोबर. म्हणून म्हटलं 60-70% लोकांचा हा कॉमन प्रॉब्लेम आहे. सर, आपल्या देशामध्ये फायनान्शियल लिटरसीची गरज किती आहे आणि
एखादा व्यक्ती सुशिक्षित आहे, शिक्षण घेतलेला आहे, म्हणजे तो फायनान्शियल लिटरेट आहे का? विराट कोहली क्रिकेटमध्ये एकदम मास्टर आहे. हम्म. तो टेनिस फुटबॉल तेवढाच चांगला खेळू शकतो का? कदाचित नाही. पण तो तर स्पोर्ट्स पर्सन आहे. स्पोर्ट्स म्हटलं की सगळ्याच गोष्टी आल्या. फायनान्स पण तसाच विषय आहे. हम्म. तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही तुमच्या फील्डमध्ये एक्सपर्ट आहात. तुम्ही स्पोर्ट्स खेळता, क्रिकेट खेळता, तुम्ही क्रिकेटमध्ये एक्सपर्ट आहात. जरुरी नाही तुम्ही सगळ्याच फील्डमध्ये एक्सपर्ट असाल. बरोबर. त्यामुळे फायनान्शियल लिटरसीची गरज प्रत्येकाला आहे. त्यामुळे प्रत्येकाला ही गरज आहे की माझा पैसा कुठे जातोय, माझा पैसा कसा इन्व्हेस्ट होतोय, माझा पैसा किती रिस्क घेतोय, रिस्क शब्दाचा अर्थ काय काय असतो, कुठल्या प्रोडक्टमध्ये रिस्क शब्दाचा अर्थ कसा निघतो, ह्या गोष्टी मला जाणून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला कोणाशी तरी डिटेलमध्ये मोकळेपणाने बोलावं लागेल. अगदी बरोबर. प्रश्न विचारताना पण लोकांना भीती वाटते. लोकांना वाटतं की मी हा प्रश्न विचारला तर हा माझ्याबद्दल काय विचार करेल. आम्ही सांगतो तुम्ही अगदी मनात येईल तो सगळ्यात साधा जो प्रश्न येईल ना तो प्लीज विचारा. तुमच्या मनात सगळे डाऊट्स क्लिअर करा, तर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, तर बरोबर. तुमचा विश्वास बसेल. प्रोडक्ट जाणून घ्या. मार्केट, म्युच्युअल फंड लोकांना खूप भीती वाटते. मागे मी एक पॉडकास्ट केला होता, त्याच्यात मी एक सुकन्या समृद्धीचं एक्झाम्पल दिलं होतं. बऱ्याच लोकांनी अशा कमेंट केल्या की मार्केट 10 वर्षांनी बुडालं तर बोंबलत बसा, मार्केटनी माझे पैसेच घेऊन गेले, म्युच्युअल फंड SIP हा जगातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे. 32,000 करोड महिन्याला SIP द्वारे इंडियन इकॉनॉमीमध्ये पैसा जातोय. जे 32,000 करोड पैसे येत आहेत ते टाकणारे लोक वेडे आहेत का? त्यांनी काहीच अभ्यास केला नसेल का? निश्चितच नाही. म्युच्युअल फंड आणि SIP हा सगळ्यात मोठा स्कॅम आहे असे बऱ्याच लोकांनी कमेंट केल्यात. बऱ्याच लोकांना अजूनही असं वाटतं की मार्केट म्हणजे जुगार, पण हे तसं नाही आहे. ही कॅल्क्युलेटेड रिस्क आहे. तुम्ही ते प्रोडक्ट नॉलेज घ्या, तुम्ही कोणाकडून तरी शिकायचा प्रयत्न करा. आणि आज झालंय काय ना, सोशल मीडियामुळे ओव्हर एक्झाम्पल्स मिळालेत लोकांना, ओव्हर एज्युकेशन मिळाले लोकांना. म्हणजे गरजेपेक्षा जास्त नॉलेज आणि त्याच्याने ते अजून कन्फ्यूज झालेत. आधी नॉलेज नाही आहे म्हणून कन्फ्यूज होतेत, आता लोक खूप जास्त नॉलेज आहे म्हणून कन्फ्यूज आहेत. मग त्यावेळेस नाही, जे मला माहिती आहे तेच योग्य आहे, तिथेच थांबतात लोक. फायनान्शियल लिटरसी इथूनच येणार आहे. तुम्हाला फायनान्शियल लिटरसी घ्यायचं म्हणजे काय, तर प्रत्येक प्रोडक्टचं नॉलेज घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला एखाद्याशी तरी बोलायचं आहे. माझ्या ओळखीत एक क्लायंट होते ज्यांचं वय 61 होतं. त्यांना मी पहिल्यांदा भेटलो त्यावेळेस त्यांच्याकडे फक्त एकाच प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट होती, बँक FD. 4.5 करोडची बँक FD होती त्यांच्याकडे. 4.5 करोडची बँक FD, त्याच्यावरून इंटरेस्ट येत होता. वयाच्या 61व्या वर्षी पण ते जॉबला जात होते. कारण ते मी सांगितलं, सर का आता जॉब करताय? ते म्हणाले, अजय मी घरी बसलो तो आजारी पडेल, तर मला घरी नाही बसायचं. प्रॉक्टर अँड गॅम्बल सारख्या मोठ्या कंपनीतून ॲज अ व्हाईस प्रेसिडेंट रिटायर झाले होते आणि 2 कंपन्यांमध्ये ॲज अ कन्सल्टंट ते काम करत होते. स्वतःला बिझी ठेवायचं म्हणून, पैसा, प्रॉपर्टी, खूप चांगलं समाधानी होतं सगळं त्यांचं, पण आजारी पडू नये म्हणून ते कन्सल्टंट म्हणून कामाला जात होते. त्या माणसाने मला टेस्ट करायचं, प्रोडक्ट टेस्ट करायचं, म्युच्युअल फंडचं प्रोडक्ट काय असतं, कसं असतं हे बघायचं म्हणून त्यांनी पहिल्यांदा 5-5 हजाराचा 4 SIP चालू केला. हजबंड वाईफ, 2 मुली, चौघाच्या नावाने 5-5 हजाराचा SIP चालू केला. 2016 साठी त्यांनी इन्व्हेस्टमेंट सुरू केली, नोव्हेंबर 2016. 2023ला त्यांची डेथ झाली. ज्यावेळेस त्यांची डेथ झाली त्यावेळेस त्यांचा पोर्टफोलिओ होता 4 करोड 20 लाखाचा. त्या 4 करोड 20 लाखामध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट होती 2 करोड 52 लाख रुपये. त्या 2 करोड 52 लाखाने 1 करोड 67 लाख रुपये त्यांना प्रॉफिट करून दिला होता. हे रिटर्न्स होते 15%. कारण त्यांचा विश्वास बसला, त्या प्रोडक्टमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट वाढवली. ज्यावेळेस डेथ झाली त्यानंतर मी त्यांच्या SIP बंद केल्या, त्यांच्या फॅमिलीला मंथली इन्कम चालू केलं. 75,000 रुपये आजही प्रत्येक महिन्याला त्यांच्या फॅमिलीला पेन्शन जाते. त्या 4 करोड 20 लाखाची व्हॅल्यू आज झाली 6 करोड 60 लाख रुपये. रिटर्न्स अजूनही 15% आहेत. क्या बात आहे. दिस इज कॉल्ड पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. चक्रवाढ व्याज कुठल्याच शाळेत शिकवलं नाहीये. प्रत्येक शाळेत चक्रवाढ व्याज द्यायला कसं कॅल्क्युलेशन करायचं ते शिकवलंय, आपण कसे कमवू शकतो हे शिकवलेलं नाहीये. त्यामुळे हे चक्रवाढ व्याज कसं काम करतं ना, हे सगळ्यात जिवंत उदाहरण आहे. सर, एखाद्याला गाडी घ्यायची किंवा घर घ्यायची तर गाडीच्या आणि घराच्या नावाने SIP करू शकतो? हो, नावाने नाही करता येत, पण त्या गोलसाठी डेफिनेटली SIP करू शकतो. कशी? जनरली काय होतं ना, नवीन नोकरी लागलेला तरुणी आहे किंवा नवीन लग्न झालेलं जोडपं आहे. आता त्यांना घराचं प्लॅनिंग करायचं आहे, दोघं कमवणारे आहेत.
दोघांचं मिळून एक 70-80 हजार 1 लाखाच्या घरात दोघांचं इन्कम जाते. आता ते लोक 60 लाखाचं घर प्लॅन करणं कॉमन गोष्ट आहे. 60 लाखाचं लोन म्हणजे 10 लाख रुपये डाऊन पेमेंट आलं. 10 लाख डाऊन पेमेंट केल्यावर तुम्ही 50 लाखाचं लोन घेणार, त्याला 45,000च्या आसपास तुम्हाला EMI येणार. जेव्हा तुमच्या पगारातला 60% 70% पैसा EMI मध्ये जातो ना, तेव्हा तुम्हाला बाकीच्या गोष्टी एन्जॉय करणं खरंच अवघड जातं. म्हणजे नवीन लग्न झालेल्या व्यक्तीला फक्त घर ह्या एका इमोशनल अटॅचमेंटमध्ये जर मी अडकलो, तर मी फिरायला जाणं, बाहेर काही नवीन गोष्टी एक्सप्लोअर करणं, ह्या गोष्टींमध्ये एन्जॉयच करता येत नाही, कारण सतत डोक्यात ते चालू असतं की एवढ्या मोठ्या खर्चाचा EMI मी घेतलाय. त्यामुळे आयुष्य जगायला डिफिकल्ट होतं. आम्ही काय सांगतो त्यांना, आम्ही सल्ला देतो की ह्याला 5 वर्ष द्या. जसं मगाशी मी 2 डे रूल सांगितला, कुठली छोटी मोठी गोष्ट घेताना किंवा इन्व्हेस्टमेंट करताना, घरासाठीच्या गोष्टीला आम्ही सांगतो तुम्ही 5 वर्षांचा वेळ द्या. का? आता समजा हेच एक्झाम्पल मी कंटिन्यू केलं की 45,000 रुपये तुम्ही EMI भरताय, त्याऐवजी तुम्ही 45,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट सुरू केली म्युच्युअल फंडमध्ये, म्युच्युअल फंड SIP सुरू केली, तर तुम्ही 5 वर्षात भरणार आहात 27 लाख रुपये आणि त्याची व्हॅल्यू होणार आहे 37 लाख रुपये. अगदी 12-13%चे रिटर्न मी कन्सिडर केले, कारण पास्टमध्ये मिळालेले तेवढे 12% रिटर्न्स. तर आपण तेच जर कन्सिडर केले तर 37 लाखांचा पोर्टफोलिओ होतो तुमचा. आता तुम्ही म्हणाल 5 वर्षात त्या 60 लाखाच्या घराची व्हॅल्यू पण वाढेल, बरोबर आहे, 70-75 लाख होईल. पण एक महत्वाची गोष्ट आपण कन्सिडर करत नाहीये की 5 वर्षात तुमचं इन्कम पण वाढलं. आता तुमची सेव्हिंग कॅपॅसिटी वाढली. अगोदर 5 वर्षापूर्वी तुमच्या दोघांचं इन्कम 70-80 हजार 1 लाखाच्या घरात होतं, आता ते कमीत कमी 1.5 ते 2 लाखाच्या घरात आहे. आता तुम्हाला तो 45,000चा EMI पीनट वाटेल, अगदी एवढासा दिसेल. तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये गेलेला आहात आता. आणि जे घर तुम्ही 60 लाखात घेणार होतात ते 80 लाखात जरी घेतलं तरी तुम्हाला ते महाग नाही वाटणार. बरोबर. मी तर उलट वेगळा सल्ला देतो की तुम्ही जे घर 2 BHK बघत होता, आता तुम्ही 3 BHK बघा. कारण काय झालं, तुमची सेव्हिंग कॅपॅसिटी वाढली आहे. तुम्ही 50 लाखाचं लोन घेणार होतात, मी आता सांगतो 80 लाख 1 करोडचं लोन घ्या. आता तुमच्या दोघांचं मिळून 2 लाख रुपये इन्कम आहे, किंवा त्याच्या पण बऱ्याच पुढे गेलेलं असेल ते इन्कम. आता तुम्ही EMIला पण कम्फर्टेबल आहात आणि तुम्हाला सेव्हिंग पण कळाली आहे. आता तुमच्याकडे एक डाऊन पेमेंटपेक्षा खूप मोठी अमाऊंट अकाउंटमध्ये शिल्लक आहे. तुमचा कॉन्फिडन्स वेगळ्या लेवलला असतो अशा वेळी. बरोबर. त्यामुळे घर घेताना 5 वर्षाचं प्लॅनिंग करा. ज्या 60 लाखासाठी तुम्ही 50 लाख लोन घेणार होतात, त्या 60 लाखाची व्हॅल्यू जर 80 लाख झाली तरी आज तुमच्याकडे 40 लाख रुपये रेडी आहेत तुमचे स्वतःचे. बरोबर. म्हणजे तुमचा EMI जिथे 45,000 होणार होता तिथे तुम्ही 25,000चा EMI वर याल. बरोबर. आणि 5 वर्षात तुमचं इन्कम पण वाढलेलं असेल, ते लोनची भीती नाही वाटत तुम्हाला. पण सर ह्या गोष्टीमध्ये आहे ना, मराठी माणूस काय करतो की पहिल्यांदा त्याला सगळं लोन क्लोज करायचं असतं, मग त्यात इंटरेस्ट खूप निघून जातो सर. हे वाक्य अगदी 100% खरं आहे. आम्ही मनापासून पोट तिडकीने सगळ्यांना सांगतोय की ह्या प्रश्नाला थोडंसं वेगळ्या अँगलने बघायचा प्रयत्न करा. प्रत्येक जण काय करतोय, मराठी असू दे किंवा नॉन महाराष्ट्रीयन सुद्धा असू दे, पहिला प्रेफरन्स काय देतात तर होम लोन क्लोज करायला पहिला प्रेफरन्स देत आहेत. चुकीचं नाहीये ते, पण मी म्हणेन बरोबर पण नाहीये. बरोबर. तुम्हाला साधं एक एक्झाम्पल सांगतो. ह्याच 60 लाखाचं लोन घेतलं, 60 लाखाचं घर घेतलं, 50 लाखाचं लोन घेतलं, त्या 50 लाखाचा इंटरेस्ट सकट मी भरणार आहे समजा 1 करोड रुपये पुढच्या 20 वर्षात. तर आपण टार्गेट काय करतो, ते 50 लाखाचा इंटरेस्ट वाचवायचा टार्गेट करतो. त्यामुळे आपण EMI वाढवतो, पैसे डबल करतो, मध्ये मध्ये आलेले पैसे होम लोनमध्ये टाकतो. तुमचं लोन संपलं, तुमचं घराचं व्याज संपलं आणि आता तुमचं घर लोन फ्री झालं. तुम्हाला ह्याच्यात बेनिफिट काय झाला, तुम्हाला मॉनिटरी बेनिफिट काय झाला? फक्त तुम्ही व्याज वाचवलं, पण तुमच्या अकाउंटला काही शिल्लक नाही आता. बरोबर. जर तुम्ही 45,000 रुपये भरायला कम्फर्टेबल आहात, EMI भरायला कम्फर्टेबल आहात, तर आता EMI मध्ये पैसे टाकण्यापेक्षा तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करा. बरोबर. लक्षात ठेवा, होम लोनचं व्याज आज 2026ला 7.5 ते 8% रेंजमध्ये आहे. म्युच्युअल फंडचा पास्ट परफॉर्मन्स सांगतोय की मिनिमम 12 ते 13% रिटर्न्स मिळालेले आहेत. आपण त्याच्या बेसिसवर कॅल्क्युलेशन नक्की करू शकतो. सो तुम्ही 50 लाखाच्या लोनला 45,000 रुपये EMI भरताय, तर 45,000 रुपये अजून तुम्हाला क्लोज करायचं असेल तर 45,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करायला सुरू करा. मी माझं स्वतःचं एक्झाम्पल सांगतो. माझं 84 लाखाचं मी लोन घेतलं होतं, 68,000 रुपये माझा EMI आहे. 68,000चा EMI जर मी 20 वर्ष भरत राहिलो तर मी भरणार आहे 1 करोड 63 लाख रुपये. बरोबर. त्याच्यातलं 79 लाख रुपये मी नुसता इंटरेस्ट भरणार आहे. आता जर मी तो इंटरेस्ट वाचवण्यावर भर दिला आणि माझा EMI मी डबल केला तर माझं लोन 7-8 वर्षात संपेल. पण माझं लोन संपलं, पण माझ्या हातात शिल्लक काही नाही. आता मी फक्त लायबिलिटी फ्री झालो.
माझ्या हातात वेल्थ काही नाही. ह्याच्या उलट मी माझा EMIचे पैसे इन्व्हेस्टमेंट करायला सुरू केली आणि 20 वर्ष मी माझ्या EMIचेच अमाऊंट इन्व्हेस्टमेंट पण केली SIP मध्ये. तर 20 वर्षात माझी व्हॅल्यू होते 7,06,00,000 रुपये. 1,63,00,000 मी व्याजासकट माझी मुद्दल जरी वजा केली त्याच्यातून तरी माझ्या हातात उरतात 5,00,00,000 रुपये, 5,36,00,000 रुपये. 20 वर्षांनी माझं होम लोन फ्री होऊन माझं लोन संपून माझ्या हातात 5,36,00,000 रुपये आहेत. 5,36,00,000 म्हणजे महिन्याला 2.5 ते 3 लाख रुपयाची पेन्शन मी तिथून पुढे आयुष्यभर घेऊ शकतो. ह्याला म्हणतात तुमचा पैसा तुमच्यासाठी पैसा कमवणं, वेल्थ बनवणं. मी माझं घर तर घेतलंच, माझं घराचं लोन व्याज पण मी जे भरलं ते पण कमवलं आणि तरी पण माझ्याकडे 2.5-3 लाखाच्या पेन्शनचं प्रोव्हिजन केलंय. ह्याला थोडी वेगळी दृष्टी लागते, ह्याला थोडी डेअरिंग लागते आणि हे आजच्या जमान्यात तुम्हाला हेच करायला पाहिजे. कारण महागाई, इन्फ्लेशन हा शब्द आपण अजून एकदाही विचार नाही केलाय. 6 ते 7% तुमची बँक FD देते, 6 ते 7% महागाई आहे. तुमचा पैसा ग्रो होत नाहीये. पोस्टाच्या इन्व्हेस्टमेंट, बँक FD हे सगळे 6-7% रेंजमध्ये आहेत. तुमचा पैसा ग्रो होत नाही. तुम्हाला असं वाटतंय मला व्याज मिळतंय, पण त्या पैशांचं व्हॅल्युएशन कमी होत चाललंय. जस्ट इमॅजिन करा, पुण्यात 1 BHK 10 वर्षापूर्वी कितीला येत होता? 20-25 लाख, 30 लाख. लाखाला यायचं. आज तोच 1 BHK 60 लाखात येतोय. डबलच झालं सगळं. तुम्ही 10 वर्षांपूर्वी 20-25 लाख, 30 लाखाची बँक FD केली असते आणि व्याज घेतलं असतं महिन्याचं इन्कम म्हणून, तर ती 20-25 लाख, 30 लाखाची FD आज 30च लाख मिळणार आहेत तुम्हाला. पण आज तो 1 BHK नाही घेऊ शकत आहे तुम्ही, कारण पैशांचं व्हॅल्युएशन कमी झालंय महागाईमुळे. सर, इमर्जन्सी फंड असेल किंवा इन्शुरन्स असेल किंवा इन्व्हेस्टमेंट असेल, आता ह्याचा सिक्वेन्स कसा असला पाहिजे? गुड क्वेश्चन. म्हणजे प्रत्येकाला ह्या सगळ्या प्रोडक्टची गरज असतेच. सो प्रत्येकाने प्रायोरिटी ही द्यावी की मी पहिलं काय करायला पाहिजे. बरोबर. एक मागे खूप चांगलं एक्झाम्पल माझ्या ऐकण्यात आलं होतं. एक्झाम्पल सांगतो. एका मुलीला जॉब लागला आणि तिने पहिली स्वतःची बाईक घेतली. तिला हाय एंड बाईकची आवड होती. तिने 2.5 लाखाची बाईक विकत घेतली EMIवर आणि सोशल मीडिया, इंस्टाग्राम, रोज रील टाकणं, विकेंडला ट्रिप करणं सगळं टाकत होती ती. वडील रिटायर होते. वडील आजारी पडले आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले आणि तिला त्यावेळेस 1.5 लाख रुपयांची गरज लागली. पैसे EMIमध्ये जात होते. त्यावेळेस तिला मित्रांनी मदत केली, जवळच्या लोकांनी मदत केली आणि मग तिला कळालं की मी प्लॅनिंगमध्ये कुठे चुकले. तिची पहिली गरज होती फॅमिली इन्शुरन्स, कारण वडील 60+ होते. बरोबर. आणि इथून पुढे हॉस्पिटलायझेशनचे चान्सेस वाढतात 60च्या पुढे. त्या आई वडिलांचं मेडिक्लेम पॉलिसी ही तिची गरज होती. तिने प्रायोरिटी कशाला दिली? तिच्या स्वप्नाला, बाईकला. चुकीचं नाही आहे ते, फक्त प्रायोरिटी चुकली, क्रम चुकला. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही इन्कम सुरू करता त्यामुळे प्रायोरिटी कशी असायला पाहिजे? तुम्ही सगळ्यात पहिली प्रायोरिटी द्यायला पाहिजे तुमच्या टर्म इन्शुरन्सला. तुम्ही तुमच्या आई वडिलांना काहीतरी देणं लागता. बरोबर. आज ज्या आई वडिलांनी मला लहानाचं मोठं केलंय, माझ्यावर खर्च केलाय, मला शिकवलंय, मला स्वतःच्या पायावर उभं केलंय, माझी डेथ झाली तर त्यांना काय मिळणार आहे? त्यांचा फायनान्शियल लॉस तर भरून निघणार नाही, इमोशनल लॉस तर कधीच भरून निघत नाही, पण फायनान्शियल लॉस पण झाला. मी काहीतरी देणं लागतो त्यांना. मी सगळ्यात पहिली गोष्ट करायला पाहिजे टर्म इन्शुरन्स. टर्म इन्शुरन्स आई वडिलांसाठी करायला हवा, माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या बायकोसाठी, माझ्या मुलांसाठी करायला हवा. टर्म इन्शुरन्स घेण्यामागे पण लोकांच्या खूप भावना आहेत की अरे मी मेल्यानंतर ते पैसे मिळणार आहेत, काय उपयोग त्याचा. टर्म इन्शुरन्स ह्याच्यासाठी कधीच घ्यायचा नसतो की मी मरणार आहे. टर्म इन्शुरन्स ह्याच्यासाठी घ्यायचा असतो की माझ्या मागे कोणतरी माझ्यावर डिपेंडंट आहे आणि ते जगणार आहेत. बरोबर. सो प्रायोरिटीमध्ये टर्म इन्शुरन्स यायला पाहिजे. हेल्थ इन्शुरन्स, एक हॉस्पिटलायझेशन तुम्हाला 40-50 हजार लाख रुपयाचं बिल अगदी आरामात करतं. मेजर लोक डिपेंड आहेत त्यांच्या ऑफिसच्या इन्शुरन्सवर, जो असतो 2-3 लाखाचा किंवा 5 लाखाचा. किती घ्यायला पाहिजे? कमीत कमी 15 ते 20 लाख. का? किती हप्ता येतो त्याचा? अगदी इट डिपेंड्स ऑन तुमची फॅमिली साईज कशी आहे, तुमचं एज किती आहे, तुम्हाला काही गोळ्या औषधं चालू आहेत का. पण एक 20,000 वर्षाला ॲव्हरेज हजबंड वाईफ, एक मूल किंवा 2 मुलं, एक 15 ते 20 लाखाची मेडिक्लेम पॉलिसी आरामात तुम्हाला देते. 15-20 हजार रुपये EMI वर्षाचा. महिन्याला 1,500-2 हजार रुपये जड आहेत का? नाही. बरं, मेडिक्लेमची गरज आहे ना, ही सगळ्यांना लागत नाही. तुम्हाला कदाचित आठवणार पण आहे तुम्ही शेवटचे कधी ॲडमिट होतात हॉस्पिटलला. पण इन्शुरन्स जगात एकमेव गोष्ट अशी आहे जी गरज नसताना घ्यावी लागते. टर्म इन्शुरन्स नाही, मेडिक्लेम आणि टर्म इन्शुरन्स दोन्ही पण.
इन्शुरन्स म्हणून म्हटलं, इन्शुरन्स टर्म असू दे किंवा हेल्थ इन्शुरन्स असू दे, ही जगात एकमेव गोष्ट अशी आहे जी गरज नसताना घ्यावी लागते. इमॅजिन करा, तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालात आणि आता म्हणताय अरे मला मेडिक्लेम पॉलिसी हवी आहे. कंपनी देईल का? नाही देणार. एक अटॅक येऊन गेलेला माणूस सांगतोय अरे मला टर्म इन्शुरन्स घ्यायचा आहे, मिळेल का? कदाचित नाही मिळणार. 100% नाही मिळणार. हम्म. एक अटॅक येऊन गेलेल्या माणसाची रिस्क जास्त आहे. कंपनी बिझनेस करायला बसली आहे, स्वतःचा लॉस करायला नाही बसली. 1 करोडच्या पॉलिसीसाठी वर्षाला 30-40-50 हजार रुपये EMI येतो. कंपनी का लॉस घ्यावी? बरोबर. त्यामुळे 100% नाही मिळणार. त्यामुळे जगातली एकमेव गोष्ट अशी आहे जी गरज नसताना घ्यावी लागते. पहिला इन्कम सुरू झालेल्या व्यक्तीने पहिला प्रायोरिटी द्यायला पाहिजे टर्म इन्शुरन्सला, हेल्थ इन्शुरन्सला आणि मग गुंतवणुकीला. इमर्जन्सी फंड त्याच्यानंतर येणार. ओके. इमर्जन्सी म्हणजे काय? कशाला प्लॅनिंग करतो आपण? माझी नोकरी गेली तर मला इन्कम मिळायला हवं, मला घरात इमिजिएट हॉस्पिटलायझेशन आलं, काही अचानक पैशांची गरज लागली त्याच्यासाठी. पण त्यासाठी तुमच्याकडे इन्कम तर पाहिजे. बरोबर. ते इन्कम सिक्युअर्ड तर केलं पाहिजे. मेडिक्लेम, हॉस्पिटल ही पण एक इमर्जन्सीज आहे, त्यासाठी मेडिक्लेम काढायची. माझ्या ओळखीत एक वृद्ध गृहस्थ होते, त्यांना वर्षाला 4-4 लाख 5-5 लाख हॉस्पिटलचं बिल येतं, इन्सुलिन घेत आहेत. मेडिसिन महिन्याच्या कमीत कमी 15-20 हजाराच्या मेडिसिनवर पैसे खर्च होत आहेत. प्रत्येकाला शक्य आहे का हे? नाही ना. बरं, आता त्या वृद्ध गृहस्थांना कुठली कंपनी पॉलिसी देईल का नवीन? नाही देणार. त्याच्यामुळेच ते आधीच प्लॅन करायला हवं. बऱ्याचशे लोक त्यांच्या पॅरेंट्सच्या इन्शुरन्ससाठी सुद्धा कंपनीवर डिपेंडंट आहेत, पण तो लक्षात ठेवा 3 लाख 5 लाखापेक्षा जास्त नाही आहे. त्यामुळे प्रत्येकाने प्रायोरिटीवर ही स्वतःची मेडिक्लेम पॉलिसी ठेवायलाच हवी. बरं, मी आज जॉब करतोय, माझं वय 45 आहे, मी 55ला 60ला रिटायर होणार आहे. रिटायरमेंट झाल्यानंतर माझी कंपनीची पॉलिसी चालू राहणार आहे का? नाही राहणार. रिटायरमेंट झाल्यानंतर होता मला डायबिटीज, BP सारखं काहीतरी औषध गोळ्या चालू आहेत, कंपनी मला पॉलिसी देईल का? नाही देणार. म्हणून आज घ्यायला हवी. ह्या गोष्टीची गरज तुम्हाला कदाचित पुढची 10, 15, 20 वर्ष नाही लागणार. 20 वर्षातून एकदा जरी लागली तुमचे सगळे पैसे कव्हर होतात. जस्ट इमॅजिन, तुम्ही 20,000 रुपये EMI भरताय, 10 वर्षात तुम्ही 2 लाख भरलेत, एकच क्लेम आला 4 लाख रुपये क्लेम झाले. तुमचा प्रॉफिट झाला का लॉस झाला? प्रॉफिट झाला. माझे वडील स्वतः नको म्हणत होते, कॅडबरीमधून रिटायर झाली, अरे मी व्यवस्थित आहे, मला काय गरज आहे मेडिक्लेम पॉलिसीची. मी त्यांना खूप जबरदस्ती करून पॉलिसी काढायला लावली. 45,000 रुपये EMI भरताना त्यांनी खूप रागराग केला माझा. 2 वर्षांनी त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला. अरे बाप. 2.5 लाख रुपये क्लेम आला आणि सगळे पैसे मिळाले. फक्त 1,000 रुपये खिशातून गेले. ते सुरुवातीचे असतात ते. 4-5 महिने 6 महिने रिकव्हरी झाल्यानंतर मला बोलून सांगितलं, बरं झालं जबरदस्ती केलीस, नाहीतर आज पॉलिसी मिळाली नसते आणि 2.5 लाख खिशातून गेले असते. ते 2.5 लाख कुठून गेले असते? त्यांच्या रिटायरमेंटच्या कॉर्पसमधून गेले असते. बरोबर. 1-1.5 वर्षांनी त्यांना परत सेकंड अटॅक आला पॅरालिसिसचा, 4.5 लाख रुपये क्लेम आला. 55,000 रुपये EMI भरला होता मी त्यांचा मेडिक्लेमचा. 4.5 लाख सगळे क्लेम झाले. वर्षाला 55,000 भरले का? वर्षाला 55,000 रुपये भरले होते, पण 4.5 लाख क्लेम आला. बरेच लोक असे म्हणतात की अरे मी दर वर्षाला 50-50 हजार टाकून 10 वर्षात 5 लाख कम करतो, झालं माझं मेडिक्लेम. 5 लाख एकदाच संपले तर परत 10 वर्ष लागतील ना. बरोबर. ह्या 50,000 दरवर्षी 5 लाख मिळणार आहेत ना. दरवर्षी 5 लाख घेऊ शकताय ना. आणि एकदा तुम्ही पॉलिसी कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर केल्यानंतर कंपनी बांधील आहे तुम्हाला दरवर्षी 5 लाख द्यायला. सो मेडिक्लेम खूप प्रायोरिटीवर लोकांनी घ्यायला पाहिजे. सर, आता तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत सांगितलं, पण माझं एक म्हणणं आहे की बऱ्याच लोकांना ते गोंधळ तो अजून आहेच की एकाच ठिकाणी पैसे टाकतात. समजा FDत टाकले किंवा म्युच्युअल फंडात टाकले, एकाच ठिकाणी टाकतात. तर हे मनीचं डायव्हर्सिफिकेशन होण्यासाठी काय केलं पाहिजे, का वेगवेगळ्या ठिकाणी टाकलं? वॉरेन बफेटचे खूप चांगलं वाक्य आहे, डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. हे त्याच्यासाठीच बनवलेलं त्यांनी की प्रत्येक गरजेला वेगळा प्रोडक्ट आहे, प्रत्येक गरजेची वेळ वेगळी आहे आणि त्याच्यासाठी येणारं प्रोडक्ट वेगळं आहे. प्रत्येक प्रोडक्टची रिस्क वेगळी आहे. शेअर्स खूप जास्त रिस्की प्रोडक्ट आहे. तुमच्या 5,000ची व्हॅल्यू 5 लाख पण होऊ शकते आणि 0 पण होऊ शकते. म्युच्युअल फंड कमी रिस्की आहे, 5,000ची व्हॅल्यू तुमची 5 लाख व्हायला थोडा वेळ जास्त घेईल, पण 0 नाही होणार. बँक FD अजिबात रिस्क नाही आहे, पण खूप स्लो आहे आणि टॅक्सेशन होतं. टॅक्स हा एक विषय इम्पॉर्टंट आहे ह्याच्यात. सो तुमच्या प्रत्येक गरजेला प्रोडक्ट वेगळं वेगळं येणार आहे, त्याच्यामुळे डायव्हर्सिफिकेशन असायलाच हवं. मी खूप वर्ष मेहनत करून पैसा कमवला, तो पैसा इन्व्हेस्ट केला, माझ्या मुलीचं लग्न येणार आहे 2-3 वर्षात
आता मला ती मार्केटची रिस्क नाही घ्यायची. आता मी माझे ते पैसे काढून घेतले 30-40 लाख रुपये आणि बँक एफ डीत ठेवले. का? आता मला मार्केटची रिस्क नको आहे. 6 महिन्यात, वर्षभरात कधी पण पैसे लागतील मला. डायव्हर्सिफिकेशन. माझ्या मुलाच्या एज्युकेशनसाठी मी इन्व्हेस्टमेंट केली होती. म्युच्युअल फंडच्या SIP थ्रू मी 1.25 करोड रुपये झालेत माझे आणि आता 6 महिन्यात ते पैसे लागणार आहेत. आता मी ते पैसे तिथे बंद करेन. ते पैसे मी लिक्विड फंडला किंवा डेट फंडला किंवा बँक FD सारख्या प्रोडक्टमध्ये ट्रान्सफर करेन. का? कारण आता मला मार्केटची रिस्क घ्यायची गरज नाही आहे. मी बरीच वर्ष इन्व्हेस्टमेंट केली. रिटायरमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने माझं रिटायरमेंट आलं, रिटायर झालो, PF ग्रॅच्युटीचे पैसे घेतले आणि मी म्युच्युअल फंडच्या हायब्रिड फंडमध्ये टाकले. महिन्याला पेन्शन घ्यायला सुरू केली, SWP. ह्यालाच म्हणतात डायव्हर्सिफिकेशन. प्रत्येक वेळी एकच प्रोडक्ट आयुष्यभर बरोबर आहे असं होणार नाही. गरज चेंज होते, तुमचा प्रोडक्ट चेंज व्हायला हवा. बरोबर. म्हणून डायव्हर्सिफिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. बरेच लोक कसं होतं, इन्व्हेस्टमेंट करतात पण मार्केट खाली आलं की घाबरतात आणि पैसे काढून घेतात. काय करायला पाहिजे? तुम्ही शॉपिंगला जाता, जावंच लागतं. मॉलमध्ये डिस्काउंट असल्यावर तुम्ही वस्तू विकत घेता का घरातल्या विकता? विकत घेतो ना डिस्काउंट. मार्केटमध्ये सोन्याचा भाव जेव्हा खाली येतो तेव्हा तुम्ही घरातलं सोनं विकता का विकत घेता? विकत घेतो उलट आपण. मग मार्केटमध्ये जेव्हा फॉल येतो, मार्केट खाली येतं, ह्याचा सोपा अर्थ आहे की मार्केटमध्ये डिस्काउंट चालू आहे. अशा वेळेस तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच द्या मला. घ्यायला पाहिजे. बरोबर. जी गोष्ट 100 रुपयाला आहे ती 60-70 रुपयाला मिळते आणि तुम्हाला माहिती आहे हे थोड्या वेळेसाठी आहे, परत वर जाणारच आहे मार्केट. बरोबर. मग तुम्ही आज 60-70ला घेतलं, महिन्याभरात ते 100ला गेलं, तुमचा इंटरेस्ट रेट कॅल्क्युलेट करा. सर, आजपासून मला फायनान्शियल प्लॅनिंग करायचं आहे, तर काय स्टेप असल्या पाहिजे माझ्यासाठी? सगळ्यात पहिली, कोणाची तरी मोकळेपणाने बोला, तुमच्या गरजा पेपरवर मांडा, तुमच्या फॅमिलीला इन्व्हॉल्व करा. आत्ता हा थोडा वेगळा सांगतो तुम्हाला. बऱ्याच लोक इन्व्हेस्टमेंट करतात पण घरी फॅमिलीला माहितीच नाहीये कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट आहेत. त्यामुळे आम्ही आत्ता खूप प्रायोरिटीवर सजेस्ट करतो की जेव्हा आपण फायनान्शियल प्लॅनिंगचा विषय बोलू, जेव्हा ह्या गोष्टीवर चर्चा करू, ह्या गोष्टीवर डिस्कशन करू, तेव्हा प्लीज फॅमिली मेंबर्सना इन्क्लूड करा, त्यांच्या समोर करा. मी तुम्हाला विचारलं तुमच्या महिन्यातला घरातला राशनचा खर्च किती, तर कदाचित तुम्ही आकडा कन्फर्म नाही सांगू शकाल पण फॅमिली सांगू शकेल. जर त्यांना मी विचारलं की तुमच्या घरातला मंथली EMI किती जातो, तर त्या उत्तर नाही देऊ शकणार पण तुम्ही चांगलं उत्तर द्याल. त्यामुळे तुमच्या दोघांना माहिती असतं घरातला खर्च काय आहे, तुम्हा दोघांना माहिती आहे माझी स्वप्न काय आहेत, तुम्हाला दोघांना माहिती आहे माझं मुलाचं एज्युकेशनचं मी काय डोक्यात विचार करतोय. तुम्ही जर तुमच्या मुलाबद्दल विचार केलात की माझ्या मुलाला मला इंजिनिअरिंगला टाकायचं, आर्किटेक्चरला टाकायचं आहे, तर त्याची कॉस्ट तुम्ही आज वर्कआउट करू शकाल, पण तो मुलगा इंजिनिअरिंग आर्किटेक्चर करेल ह्याची खात्री आहे का? काहीच गॅरंटी नाही. त्यामुळे तुम्हाला प्रोडक्ट निवडायचं आहे, डिसिजन मुलाला घेऊ द्या, तुम्ही पैशाने रेडी राहा. बरोबर. त्यामुळे फायनान्शियल प्लॅनिंग करताना तुम्ही पहिली तुमची गरज ओळखा. मला कोणत्या वर्षी किती पैशाचं प्लॅनिंग करायचं आहे, मला रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं आहे, महिन्याचं पेन्शन प्लॅनिंग करायचं आहे, तर किती पैसे मला जमा करायला हवेत. किंवा ह्याचं उलटं कॅल्क्युलेशन पण आपण करू शकतो. माझा आज दोघांचा घराचा खर्च किती आणि त्या खर्चाची व्हॅल्यू 10-15-20 वर्षांनी किती असेल, असं पण प्लॅनिंग करू शकतो. समजा माझा घराचा आज खर्च 30-40 हजार रुपये, 50,000 रुपये, तर मी कन्सिडर करेन की आज 40,000 रुपयाची व्हॅल्यू 15 वर्षांनी किती असेल इन्फ्लेशनमुळे. बरोबर. त्या अमाऊंट एका वर्षात किती लागणार आहे. मग ती एका वर्षात लागणारी अमाऊंट समजा ती आली 6 लाख रुपये, तर मला 1 करोडची गरज आहे. का? तर 1 करोडची मी आज बँक FD केली, मला वर्षाला 6% इंटरेस्ट मिळाला, तर 6 लाख रुपये मिळणार आहेत. म्हणजे माझं महिन्याचं 50,000 रुपये मला मिळत राहणार आहेत. ह्याला म्हणतात फायनान्शियल प्लॅनिंग करणं. सो तुम्हाला पहिली स्टेप ही घ्यायची की मी माझ्या प्रत्येक गरजा पेपरवर मांडून त्याच्याप्रमाणे प्रोडक्ट निवडायचे. समजा एखाद्या तरुणाला 5,000 किंवा 10,000 या रकमेपर्यंत जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर त्यांनी कसं सुरुवात करावं, त्यांची स्टेप्स काय असायला पाहिजे? मी तर सजेस्ट करेन ना, त्यांनी म्युच्युअल फंड SIP ह्या प्रोडक्टकडे जायला पाहिजे. म्युच्युअल फंड SIP 5,000, 10,000 बजेट असणाऱ्या व्यक्तीला, 1 लाख महिन्याचं बजेट असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा खूप आयडियल आहे. त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे म्युच्युअल फंड डायव्हर्सिफाईड प्रोडक्ट आहे. तुमचे पैसे एकाच वेळी बऱ्याच कंपनीच्या शेअर्समध्ये जातात. आजपर्यंत कोणाचेही पैसे झिरो झालेले नाही आहेत. म्युच्युअल फंडचा SIP हा प्रोडक्ट असा आहे ज्याचा सगळा कंट्रोल तुमच्या हातात आहे. तुम्ही आज 10,000ची SIP केलेली 2 महिन्याने 3 महिन्याने त्याला 5,000 करू शकताय, 6,000 करू शकताय, 3,000 करू शकताय. तुम्ही पॉज करू शकताय, तुम्ही स्टॉप करू शकताय, तुम्ही पैसे काढून घेऊ शकताय. कुठेही लॉंग टर्म कमिटमेंट नाहीये, तुम्ही कुठेही अडकले जात नाही.
त्यामुळे आम्ही आयडियली सांगतो की ज्याची जेवढी गरज आहे ना तेवढ्या अमाऊंटची SIP चालू करा. 2 महिने, 4 महिने, 6 महिने तुम्हाला जोपर्यंत जमते तोपर्यंत इन्व्हेस्टमेंट करत राहा. त्यामुळे आपल्या गरजा जर आपण काढल्या, त्याची व्हॅल्युएशन काढलं, तर आपल्याला लक्षात येईल की मला कमी वेळेत जास्त अमाऊंट जमा करायची आहे. म्युच्युअल फंड SIP तुम्हाला कमीत कमी 12-13% रिटर्न्स देऊ शकते. तर तुम्ही कंपाऊंडिंग इफेक्ट जर कॅल्क्युलेट केला तर ती कमी अमाऊंटमध्ये जास्त वेळेत खूप मोठी रक्कम जमा करायची कॅपॅसिटी आहे म्युच्युअल फंड SIP मध्ये. सर एखादं उदाहरण देता येईल? तुम्हाला एक कॉमन गोल सांगतो जो प्रत्येकाच्या आयुष्यात येणारच आहे. रिटायरमेंट हा गोलसाठी समजा एखाद्या 30 वर्षाच्या माणसाने असं ठरवलं की मला महिन्याला 2.5-3 लाख रुपये पेन्शन हवी आहे, तर त्याच्या वयाच्या 60व्या वर्षी त्याला कमीत कमी 5 करोड रुपयाचा कॉर्पस जमा करावा लागेल. 5 करोडचा कॉर्पस जमा करायला 30 वर्षाच्या व्यक्तीला फक्त महिन्याचे 13,000 रुपयाची SIP करावी लागेल. मी अज्युम केलं की त्याला 12 ते 13% रिटर्न मिळतील, पण पुढच्या 30 वर्ष त्याने ते 13,000 भरत राहायचे. त्याचा कॉर्पस 5 करोड होईल. 5 करोडवर SWP आपण कॅल्क्युलेट केली तर 2.5 ते 3 लाख रुपये महिन्याला आपण खूप आरामात प्लॅन करू शकतो. बरोबर. इथे आता हे 30 वर्षाच्या वयाच्या व्यक्तीचं सांगितलं, पण त्या 30 वर्षाच्या व्यक्तीने हे डिसिजन घेताना थोडा डिले केलं आणि त्याने 10 वर्षांनी हे डिसिजन घेतलं की आता मी 5 करोडसाठी टार्गेट करतो. जे त्याला 13,000 भरायला लागणार आहे, आता त्याला 48,000 रुपये भरावे लागणार आहेत. बापरे. त्या 40 वर्षाच्या व्यक्तीला आता 48,000 रुपये पुढचे 20 वर्ष भरायचे. त्यावेळेस त्याची व्हॅल्यू 5 करोड होईल. आता हेच 5 करोडचं टार्गेट घेणारा 40 वर्षांचा व्यक्ती अजून 10 वर्ष डिले केलं, 50व्या वर्षी त्याने जर ठरवलं की 5 करोडचा कॉर्पस करायचा आहे, तर त्याला महिन्याला 2,11,000 रुपये भरायला लागणार आहेत. बापरे. कोणतं गणित सोपं आहे? 13,000, 48,000 की 2,11,000? 13,000चं. आणि बरं, ज्यावेळेस 30 वर्षाचा व्यक्ती आहे आज 2026 मध्ये, त्याला 13,000 भरणं खरंच अवघड आहे का? जड आहे? सोपं आहे. ह्याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट आणि रिस्की पार्ट काय आहे माहिती आहे का? 30 वर्षांपर्यंत इन्व्हेस्टमेंट ठेवणं, 20 वर्षांपर्यंत इन्व्हेस्टमेंट ठेवणं किती टक्के लोकांना जमले आजपर्यंत माहिती आहे? पास्ट परफॉर्मन्स सांगतो फक्त 1% लोक 30 वर्ष इन्व्हेस्टमेंट ठेवतात. बापरे. आणि मग सगळे बाकी सगळे काढून घेतात नवीन? बाकी सगळे काढून घेतात. त्यांना फायदा होतो का नाही? फायद्याच्या डेफिनेशन वेगळ्या असतात. काही लोकांच्या शॉर्ट टर्ममध्ये फायदा दिसला तरी बस होतं. एक खूप चांगलं एक्झाम्पल होतं. HDFCचा एक म्युच्युअल फंड होता ज्याला 20 वर्ष झाली होती. एका व्यक्तीने 2,000 रुपयाची SIP केली होती. आता जस्ट एक तोंडावरची कॅल्क्युलेशन करूया. 2,000 रुपयाची SIP एका महिन्यात 2,000, एका वर्षात किती झाले? 24,000. 10 वर्षात 2,40,000 आणि 20 वर्षात म्हणजे डबल धरूया, 4,80,000 ही त्यांच्या खिशातली इन्व्हेस्टमेंट झाली. तुम्ही मला गेस करून सांगा त्या 4,80,000ची व्हॅल्यू किती झाली असेल? गेस करा. देर इज नथिंग राईट ऑर रॉंग. ट्रिपल म्हणलं तरी 10-12 लाख रुपये. 1 करोड व्हॅल्यू झाली होती. एवढी? 1 करोड रुपये किती व्हॅल्यू. पट झाली ती? तिप्पट नाही, खूप जास्त झाली ती. किती पट झाली? बघा, 4,80,000ची किती पट झाले? 20 पट झाले ते. 5 लाखाचे 10 पट, 50 लाख त्याचे 20 पट झाले. 20 पट झाले. आता किती टक्के लोकांना हे पैसे मिळाले? 1% लोकांना. आता त्याचं तुम्हाला बेसिक कॅल्क्युलेशन सांगतो. 10 वर्षात तुम्ही किती भरले होते? 2,40,000 रुपये. त्याची व्हॅल्यू तुम्हाला दिसते 20-25 लाख रुपये. आता तुमच्यात डेअरिंग आहे का अजून कंटिन्यू करायची? एखादा कॉमन व्यक्ती काय म्हणेल? 2 लाख 2.5 लाखाची 20-25 लाख दिसत आहेत, बस झाले. अजून काय पाहिजे? म्हणजे अजून काय होणार आहे? आपलं माइंड प्रिपेअरच नाही 1 करोडचा आकडा बघायला. मी तुम्हाला लाख सांगितलं की सर थांबा, याची व्हॅल्यू खूप मोठी होणार आहे. तुम्ही ते इमॅजिनच नाही करू शकत आहे. म्हणून आम्ही सांगतो गोल बेस्ड प्लॅनिंग करा. जोपर्यंत तुमचं गोल अचीव होत नाही, तुमचं गोल जर 20 वर्षाचं होतं तर मी तुम्हाला रेकमेंड केलं असतं, सर 20 वर्ष झाली नाहीत त्या पैशाला हात लावू नका. बरोबर. ज्यांनी ते 20 वर्ष थांबले, बरं त्या 20-25 लाखाची व्हॅल्यू 2008 मध्ये परत 8 लाखावर आली होती. आता तुम्ही स्वतःला शिव्या द्याल, अरे मी 20-25 लाख झालेले तेव्हा काढून घ्यायला पाहिजे होते, मी का काढून नाही घेतले? ज्यावेळेस 4 वर्षांनी मार्केट परत वर आलं, परत तुम्हाला 20-25 लाखाची व्हॅल्यू 30-35 लाख दिसायला लागली, तुम्ही लगेच काढून घेणार. हा बस बस बस. म्हणून गोल बेस्ड प्लॅनिंग, इथे तुमचे इमोशन्स कंट्रोल होत नाहीत. म्हणून गोल असताना गोल अचीव्ह झालाय का नाही त्या पैशाला बघू नका. ज्या माणसाने 20 वर्ष ठेवले त्यांनाच ते 1 करोड मिळाले. किती टक्के लोक राहिले? 1%. 1% लोक कशी होती माहितीये? मी पुण्यात राहत होतो, माझी जॉब होता, सॅलरी होती, महिन्याचं इन्कम येत होतं. मी पुण्यातून शिफ्ट झालो,
बँगलोरला गेलो, बँगलोरमधून शिफ्ट झालो, इंडियाच्या बाहेर गेलो. माझं इन्कम खूप वाढलं. माझ्या अकाउंटमधून 2,000 रुपये जात आहेत, मला माहिती आहे काहीतरी बॅक ऑफ द माइंड. त्यावेळेस ईमेल आणि मोबाईल मेसेजचा जमाना नव्हता. महिन्याला स्टेटमेंट 2-4 महिन्यातून एकदा येत होते. ते स्टेटमेंट अजूनही माझ्या जुन्या पत्त्यावर जात आहेत. माझ्या भाडेकरू बघून टाकून देतोय किंवा मी लक्ष देत नाही. माझ्या बॅक ऑफ द माइंड मला माहिती आहे 2,000 रुपये जात आहेत. आणि मी 20 वर्षांनी परत आलो आणि शोधायला गेलो, तेव्हा मला कळलं याची व्हॅल्यू 1 करोड आहे. म्हणजे ज्यांनी त्या पैशाकडे बघितलंच नाही, ज्यांना व्हॅल्यू किती झाली तेच माहिती नाही, त्यांनाच ते पैसे मिळालेत. ज्यांनी ते पैसे 30-40 लाख 50 लाख बघितले ना, रोज चेक करायची सवय. त्यांनी ते पैसे ठेवलेच नाहीत, ते पैसे काढून घेतले. कारण आपलं माइंड एवढी मोठी कंपाऊंडिंग वेल्थ बघायला तयार नाहीये. आपल्याला विश्वास नाही की माझा पैसा एवढा पैसा कमवू शकतो. माझ्या एका मित्राचे 1 करोडचा मी पोर्टफोलिओ बनवून दिला. त्याने मला बोलवून पार्टी दिली होती. कारण तो बिझनेस करायचा, महिन्याला खूप चांगलं टर्नओव्हर होत होतं, पण त्याचं सेव्हिंग होत नव्हतं. तो सांगत होता की मी माझ्या फॅमिलीला हे सांगूच शकत नाही की हे माझे पैसे आहेत. बिझनेसमध्ये येतात जातात, सगळ्या गरजा पूर्ण होतात, चांगलं लक्झरी लाईफ जगत होता, 2 गाड्या घरात, स्वतःचं घर, सगळं व्यवस्थित, पण स्वतःचा पैसा शिल्लक काही नाही आहे. 2016 साली मी त्याला पहिली ती SIPची सवय लावली. 25-30 हजाराची SIP रजिस्टर केली. 2022ला त्याचा पहिला 1 करोड झाला. त्यावेळेस त्या दिवशी मी त्याला स्क्रीनशॉट पाठवला की वा तुझा पोर्टफोलिओ 1 करोड टच झाला. एवढा खुश झाला, एवढा आनंदी झाला. त्याने मला बोलवलं, नाही आपण पार्टी करूया. संध्याकाळी भेटलो, आम्ही मस्त खाल्लं पिल्लं. तो बोलतो की अरे आज मला असं वाटतंय की मी काहीतरी केलंय आयुष्यात. म्हणजे 1 करोड माझा स्वतःचा पैसा आहे, बिझनेसचा पैसा नाही, कोण मागायला येणार नाहीये. मग त्याने हळूच दुसरा प्रश्न विचारला, आता ह्या 1 करोडचे 2 करोड कधी होणार? त्यावेळेस त्याची SIP होती 1.5 लाख रुपये. त्याने सुरू 25-30 हजाराने केलेलं. त्याचा प्रोडक्टवर कॉन्फिडन्स वाढत गेला. मार्केट वर खाली होत गेलं. कोविड बघितलं त्याने, कोविडमधले रिटर्न्स पण बघितले त्याने. त्याला मी कॅल्क्युलेशन 1.5 लाख म्हणजे वर्षाला 18 लाख म्हटलं, 3-4 वर्ष तुझे अजून 36 लाख जातील आणि मार्केट थोडं रिटर्न देईल. 2 करोड म्हटलं आरामात होतील, 2.5-3 वर्ष लागतील. लिटरली 2.25 वर्षात त्याचे 2 करोडचा पोर्टफोलिओ टच झाला. आज त्याची महिन्याची SIP आहे 2,75,000 रुपये. क्या बात आहे. हे कधी होणार? जेव्हा तुम्ही पहिली पायरी घेणार, जेव्हा तुम्ही सुरुवात करणार, कोणावर तरी विश्वास ठेवून पहिली म्युच्युअल फंड SIP करून. आज बरीच लोक काय करतायत, ऑनलाईन SIP सुरू करतायत. कुठल्या तरी ऍप्लिकेशन, आज बरेच प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत. आज खूप एक्सटेंडेड नॉलेज अवेलेबल आहे इंटरनेटवर. बरेच सोशल मीडियाचे रील्स, बरेच यूट्यूब, बरेच इंस्टाग्राम रील्स व्हायरल आहेत. ही SIP, हे प्रोडक्ट, ते प्रोडक्ट. तुम्ही काहीतरी सुरू करताय, 2-4 महिन्यांनी तुम्हाला कळत पण नाही मी हे का घेतलेलं, कशाला घेतलेलं आणि ह्या प्रोडक्टची खासियत काय आहे. त्यामुळे फायनान्शियल प्लॅन बनवून इन्व्हेस्टमेंट करणं ही खूप खूप साधी आणि सोपी गोष्ट आहे. सर बघा, आता एखादी व्यक्ती आयुष्यभर कष्ट करून रिटायर होते, त्याच्या हाती काहीतरी फंड येतो मोठा आणि हे बँकेला माहीत असतं. बँक बघा किती चालाकपणे फक्त इन्शुरन्स हीच गोष्ट सांगते, बाकीच्या गोष्टी सांगत नाही. मग काही गोष्टी चुकीच्या पण माथी मारल्या जातात. आता ह्या परिस्थितीत त्या व्यक्तीला एक तर गोंधळलेला असतो, नॉलेज नसतं किंवा माहीतच नसतं, त्याची फसगत होते. तर रिटायरमेंट ज्यांची झाली, ज्यांच्या हातात फंड आहे, त्यांनी ती इन्व्हेस्टमेंट कुठं करायला पाहिजे? हा खूप खूप ज्वलंत प्रश्न आहे आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण ना रिटायर्ड लोकांना ना फसवणं खूप सोपं आहे. कारण आता त्यांनी आयुष्यभराची मेहनत केलेली त्याचं फळ मिळालंय, ती जमापुंजी बँकेत आली आहे. बँकेतल्या एम्प्लॉईला ते दिसतंय. आता त्याच्याकडे जो प्रोडक्ट आहे ना, तो त्यांच्यासाठी कसा चांगला आहे असं दाखवलं जाणार आहे. बरोबर. मी स्वतः अशी कितीतरी उदाहरणं बघितली आहेत की बाबा 60 लाख रुपये रिटायरमेंटचे आलेत आणि त्यांना 10 लाख रुपये वर्षाच्या प्रीमियमच्या पॉलिसी दिल्यात आणि त्यांना सांगितले 5 वर्षांनी तुम्हाला मंथली इन्कम सुरू होईल किंवा इयरली इन्कम सुरू होईल. ह्याला म्हणतात मिस सेलिंग. प्रत्येक बँकेकडे कुठल्या ना कुठल्या कंपनीची लाईफ इन्शुरन्स एजन्सी आहे. बरोबर. प्रत्येक बँक एम्प्लॉईला वरून खूप प्रेशर आहे इन्शुरन्स प्रोडक्ट विकायला आणि ह्याच्यामुळे ते लोक धादांत खोटं बोलतायत, तोंडावर खोटं बोलतायत. कारण त्यांना एक गोष्ट पक्की माहिती असते की मी आज विकलेली पॉलिसी आणि आज जो क्लायंट माझ्या समोर आहे मी त्याला परत तोंड दाखवणार नाहीये. त्यामुळे तो कॉन्फिडेंटली खोटं बोलतो की सर एवढे पैसे मिळणारच आहेत, तुम्हाला 2 वर्ष 3 वर्षात पैसे भरायचे. बिनधास्त खोटं बोलतात आणि चुकीचे प्रोडक्ट विकले जातात आणि तो तोवर बदलून जातो. त्याच्यामुळे तो खोटं बोलतो. कारण त्याला माहिती आहे की मी हे एवढं टार्गेट केलं की माझं प्रमोशन होणार आहे. मी कितीतरी उदाहरणं अशी जवळून बघितली आहेत ज्यांना 5-5, 6-6 वर्षांची प्रीमियमच्या पॉलिसी दिल्यात, पण ते लोक हा विचार करत नाहीत की 5 वर्ष मी पैसे भरणार कुठून आहे.
बरं, तुम्ही ती कंप्लेंट करायला मॅनेजरकडे गेलात तर मॅनेजर सांगतो, सर आम्ही फक्त सर्व्हिस देतो, इन्शुरन्सचं ऑफिस तिकडे आहे, तुम्हाला तिकडे जावं लागेल. म्हणजे तुम्ही त्या ऑफिसला गेलात की ते लोक दाखवतात, सर ही तुमची सही आहे, तुम्ही त्या पेपरवर सही केली आहे. किती लोकांनी वाचलेत? 1% लोक सुद्धा वाचत नाहीत इन्शुरन्सचे जे फॉर्म येतात ते. सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवतात आणि लोक पैसे टाकतात. त्यांनी सिस्टमच तशी निर्माण केली. सिस्टमच तशी निर्माण केली. दाखवताना खूप मोठी स्वप्न दाखवली जातात. माणूस काय विचार करतो की अरे मी 10 लाख भरल्यानंतर हा मला सांगतोय 25 लाख रुपये येतील ना, मला नको, मला 15 लाख मिळाले तरी चालतील. माणूस हा मिनिमम कॅल्क्युलेशन करतो, पण तेवढे पण येणार नसतात. लॉक इन 5 वर्ष. मागे एक खूप मोठा किस्सा मी ऐकला. एका व्यक्तीकडे 7 करोड रुपये आले होते त्यांची प्रॉपर्टी विकून. एका बँकेच्या एम्प्लॉईनी त्या माणसाशी मैत्री केली, म्हणजे ह्याच्यावर डिस्कशन झालं, त्यांची मैत्री झाली, 2-4 वेळा भेटणं झालं. त्या माणसाने 2 करोड रुपये त्यांना दिले. त्यांनी एका मोठ्या इन्शुरन्स कंपनीची पॉलिसी घेतली. 6 महिन्यांनी त्यांना लेटर आलं पॉलिसी लॅप्स झाली म्हणून. त्यांना सरप्राईज झाला, अरे मी तर वर्षाचे पैसे भरले 2 करोड रुपये, 2 करोड रुपये प्रीमियम भरला होता त्यांनी. बापरे. मी वर्षाचे पैसे भरले, पॉलिसी लॅप्स कशी काय होईल? ते गेले बँकेत. बँकेने सांगितलं, सर लाईफ इन्शुरन्स ऑफिस तिकडे आहे. ते लाईफ इन्शुरन्सच्या ऑफिसला गेले. त्यांनी सांगितलं, सर ही पॉलिसी तुमची क्वार्टरली मोडमध्ये पास झाली आहे. म्हणजे त्यांना सांगण्यात आलं होतं की वर्षाचा प्रीमियम आहे, मोड क्वार्टरली होता, म्हणजे एका वर्षात त्यांना 8 करोड भरायचे होते. बापरे. त्याच्याकडे आलेच 7 करोड आहेत. तो 3 वर्ष पैसे भरणार आहे कुठून? दुसरा पर्याय काय नाही सर, ते 2 करोड गेले. यात मोठं कोण झालं नेमकं? 3 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी ज्याची जी काय मॅच्युरिटी अमाऊंट असेल, म्हणजे जे काय थोडेफार मिळेल ते मिळेल त्या 2 करोडचे. एजंटचा फोन लागत नाही, कारण त्या एजंटला कमीत कमी 40-50%, 60% कमिशन मिळालं. तो बरेच 80 लाख घेऊन गेला तो. एजंटचा फोनच लागत नाही. कंपनी ट्राय करते, लागत नाही. हा व्यक्ती ट्राय करतो, लागत नाही. किती मोठं मिस सेलिंग आहे, खूप मोठं. रिटायर्ड लोकांना ना सगळ्यात पहिली गरज ही आहे ना, कोणाला तरी एकाला ना जबाबदार ठेवा. पैसे येईपर्यंत तू बरोबर राहणार असला तर मी तुझ्याबरोबर काम करेन. म्हणून फायनान्शियल ॲडवायझर पाहिजे. फायनान्शियल ॲडवायझर पण असा निवडा जो गेल्या 20-25 वर्षांपासून काम करतोय, कारण त्याचं घर त्याच्यामुळे चाललंय. जो गेल्या 1-2 वर्षात, 3 वर्षात त्याने बिझनेस चालू केलाय, कदाचित तो 2-4 वर्षात बिझनेस बंद करेल किंवा कोणाला तरी दुसऱ्याला हँडओव्हर करेल. आज मी अशा लोकांना पैसे देतोय जे रिटायर झालेत प्रायव्हेट कंपनीमधून. त्यांना मंथली पेन्शन जाते आहे आणि ते मुद्दल सुद्धा वाढली आहे. म्युच्युअल फंडमध्ये हायब्रिड प्रोडक्ट असा आहे ज्याच्यात आपण SWP सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन करतो. मी एका क्लायंटचे 50 लाख रुपये टाकले होते जून 2022 साली. त्या 50 लाखावर त्यांची रिक्वायरमेंट अगदी क्लिअर होती, मला महिन्याला 25,000 रुपये पाहिजेत. म्हटलं आपण 6% विड्रॉल करूया, 50 लाख रुपये टाकूया. त्यांच्याकडे 50 लाखचंच बजेट होतं. 50 लाख टाकले. मी 4 वेगवेगळ्या फंडमध्ये टाकलेत, एकाच प्रोडक्टमध्ये नाही टाकलेत, आणि सगळे बॅलन्स फंड घेतलेत, त्याला हायब्रिड कॅटेगरी म्हणतात. त्यांना महिन्याला 25,000 रुपये ऑगस्ट 2022 पासून ह्या ऑगस्ट 2026 पर्यंत गेलेत. 12,25,000 रुपये त्यांनी विड्रॉल केलेत आणि त्या 50 लाखाची आजची व्हॅल्यू आहे 69 लाख रुपये. 12.25 लाख रुपये काढल्यानंतर. सी इथे काय झालंय, मी माझी महिन्याची पेन्शन पण घेतोय, माझी मुद्दल पण वाढली आहे. आता दर 3-4 वर्षांनी मी माझी पेन्शन वाढवू शकतो. महागाईप्रमाणे मला 25,000 4 वर्षापूर्वी पुरत होते, कदाचित आज पुरणार नाहीत. सो रिटायर्ड माणसाने इन्फ्लेशन हा शब्द, महागाई हा शब्द कन्सिडर करायला हवा. प्रोडक्ट निवडताना तुम्हाला ह्या गोष्टी, लोक आज पहिला प्रेफरन्स कशाला देतात तर बँक FDला, पोस्टात सिनियर सिटीजन स्कीमला, त्याच्यात लॉक इन आहे. आज तुम्हाला पैशांची गरज लागली तर ते पैसे अवेलेबल आहेत का? नाही. FD तुम्ही 6 महिन्याच्या आधी विड्रॉ केलेत तर बँक इंटरेस्ट देत नाही. जर तुम्हाला गरजेला पैसे लागले आणि तो तुमचा पैसा तुम्हाला अवेलेबल नसला तर तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंग सक्सेसफुल झालं का? नाही झालं. त्यामुळे प्रोडक्ट निवडताना तुम्हाला असा निवडायला हवा जो ज्याच्यात फ्लेक्झिबिलिटी असेल, त्याचा कंट्रोल तुमच्या हातात असायला पाहिजे, ज्याच्यात टॅक्स इम्प्लिकेशन किती येत आहेत. FD तुम्हाला जो इंटरेस्ट येतो त्याच्यावर 20 ते 30% पर्यंत टॅक्स लागू शकतोय. बँकेने तुम्हाला 6% इंटरेस्ट दाखवला, त्याच्यात 20%, 30% टॅक्स कट केला, 30% टॅक्स कट केला तर 1.8 कमी झाले. तुमच्या हातात 4.2% इंटरेस्ट आलाय. तुम्हाला वाटते 6%. 50,000च एक्झम्पशन आहे टॅक्समध्ये इंटरेस्टला, पण बाकीची सगळी अमाऊंट आज लोकांनी 50-50 लाखाच्या FD करून ठेवल्यात, पण टॅक्स किती जातो हे कॅल्क्युलेटच केलं नाहीये.
त्यामुळे रिटायर्ड माणसाला हे बघायचं आहे, माझी मुद्दल कुठे वाढू शकते, माझी पेन्शन कशी वाढू शकते, मी तो पैसा जगणार आहे की नाही आहे. मी ह्या मताचा अजिबात नाही की माणसाने सगळ्या गोष्टी फक्त इन्व्हेस्टमेंटच केल्या पाहिजेत. ज्या वयात ज्या ज्या गोष्टींचं आकर्षण आहे त्या गोष्टी पण एन्जॉय केल्या पाहिजेत. बरोबर. समजा त्या मगाशी मुलीचं मी एक एक्झाम्पल सांगितलं की तिने वयाच्या 28 वर्षी स्वतःची बाईक घेतली आणि ती राईड करते. त्या मुलीने 45-50 वयात हे करू शकते का? नाही करू शकत. त्यामुळे त्या वयात करणं गरजेचं आहे. नाही तर आयुष्य जगणार कधी आपण? हम्म. ते जगायला ना तुम्हाला प्लॅन करायला पाहिजे. रॅन्डम प्रोडक्ट निवडत गेला तर तो प्लॅन होणार नाही. बरोबर. त्यामुळे रिटायरमेंट प्लॅनिंग हा त्याच्यातलाच एक भाग आहे जो तुम्हाला प्रायोरिटीवर घ्यायचा आहे पहिल्या पगारापासून. जनरली लोक विचार करतात की मी थोडं सेटल झाल्यावर चालू करतो रिटायरमेंट प्लॅनिंग, मी माझा होम लोन थोडं कमी करतो मग रिटायरमेंट प्लॅनिंग करतो, मी मला मुलाचं एज्युकेशनचं प्लॅनिंग पहिलं करतो मग रिटायरमेंट प्लॅनिंग करतो. ह्या सगळ्या मेथडमध्ये तुम्ही वेळ घालवताय. आणि रिटायरमेंट प्लॅनिंगला वेळच महत्वाचा आहे, पैसा महत्वाचा नाही आहे. तुमची 2 ते 3 हजाराची SIP आहे ना, तुम्हाला 1 करोडची व्हॅल्यू करून देऊ शकते 30 वर्षात. पण त्या 3,000ला टार्गेट द्या की मी 20-30 वर्ष काढणार नाही. सर, तुम्ही खूप छान पद्धतीने ट्रेडिंग, इन्व्हेस्टमेंट, फायनान्शियल प्लॅनिंग, रिटायरमेंट पॉलिसी या सगळ्यांबद्दल भरभरून आम्हाला मार्गदर्शन केलं. आता आपण शेवटाकडे आहोत, तर आपण एक छोटासा रॅपिड फायर राऊंड आपण घेतोय. तर मला शक्यतो एका वाक्यात किंवा एका शब्दात उत्तर दिलं तर उत्तमच. सर, ट्रेडिंग की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे? लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट 100%. सर, लमसम की SIP? दोन्ही तुमच्या गरजेप्रमाणे. प्रॉफिट की फायनान्शियल गोल? फायनान्शियल गोल. रिस्क की रिस्क मॅनेजमेंट? रिस्क मॅनेजमेंट. सेविंग की इन्व्हेस्टिंग? इन्व्हेस्टमेंट. मार्केट टायमिंग आणि टाईम इन मार्केट काय? टाइम इन मार्केट. ग्रेट. टिप्स की फायनान्शियल प्लॅनिंग? फायनान्शियल प्लॅनिंग. शॉर्ट टर्म की लॉंग टर्म? 100% लॉंग टर्म. वेल्थ बनवायची आहे तर लॉंग टर्म. ग्रेट. सर, जर एखाद्या व्यक्तीने आजपर्यंत एकही रुपया इन्व्हेस्टमेंट केलेलं नसेल तर आजपासून त्याने कोणती पहिली गोष्ट करावी? मला एका वाक्यात उत्तर पाहिजे. अगदी सोपं आहे. फक्त मला माझी गरज ओळखायची आहे, मला प्रोडक्ट निवडायचं आहे, त्यासाठी मला एका फायनान्शियल प्लॅनरला भेटायचं आहे आणि त्याच्याशी डिस्कस करायचं आहे. तो मला योग्य मार्गदर्शन करेल ह्याची खात्री ठेवायची आहे. पैसा कमावणं, पैसा वाचवणं आणि पैसा वाढवणं या 3 गोष्टीत सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती? पैसा वाढवणं. आज तुम्ही बघाल तर प्रत्येकजण पैसा कमवण्यासाठी धडपड करतोय, काहीतरी पैसा कमवतोय आणि तो पैसा सेव्हिंग करायचा प्रयत्न पण करतोय. पण पैसा वाढवणं ह्याच्यासाठी एक स्पेशल स्किल लागतं जे प्रत्येकाला माहिती नाही आहे. त्यामुळे तुमचा पैसा जेव्हा पैसा कमवायला लागतो तेव्हा तो खूप मोठी वेल्थ बनवतो. त्यासाठी तुम्हाला स्किल्स डेव्हलप करायचे आहेत किंवा कोणाशी तरी बोलायचं आहे. फायनान्शियल ॲडवायझर पाहिजे. सर, आपले प्रेक्षक जे ऐकतायत त्यांना एक फायनान्शियल प्लॅनिंगबद्दल, इन्व्हेस्टबाबत एक मेसेज द्या थोडक्यात. प्लीज स्वतःची गरज ओळखून प्रोडक्ट घ्या. प्रोडक्ट चांगला आहे म्हणून घेऊ नका. तुम्हाला त्या गरजेला तो प्रोडक्ट मिळणार आहेत का, त्या प्रोडक्टचे पैसे कामाला येणार आहेत का, तरच तो प्रोडक्ट घ्या. तुमच्या प्रेक्षकांसाठी आपण एक खास ऑफर पण देऊ शकतो द्या ना सर. की ज्यांना खरंच फायनान्शियल प्लॅनिंग आणि माझा जुना पोर्टफोलिओ आहे, मला माझा इन्व्हेस्टमेंट बरोबर आहेत का, मला काय करायला पाहिजे, ज्यांना कोणाला डिस्कस करायचं ना त्यांच्यासाठी एक अर्ध्या ते 1 तासाचं कन्सल्टेशन आपण फ्री ऑफ कॉस्ट देऊ शकतो. तर मंडळी, तुम्ही आम्हा दोघाला खूप वेळ ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वप्रथम सत्ता मंचतर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद देतो, धन्यवाद मानतो. आणि सर, तुम्ही आलात, आम्हाला वेळ दिला, एवढं भरभरून मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सत्ता मंच टीमच्या वतीने, माझ्या वतीने खूप खूप आभार मानतो तुमचे. थँक्यू. तुम्ही आम्हाला वेळ दिलात, तुम्ही अपॉर्च्युनिटी दिलीत की तुमच्या व्ह्युअर्सपर्यंत आम्ही हे फायनान्शियल लिटरसी पोचवू शकलो. खरंच मनापासून धन्यवाद. तर मंडळी, सगळ्या गोष्टी वेळेत होणं गरजेचं असतं. वेळ निघून गेल्यानंतर आलेलं शहाणपण काहीच कामाचं नसतं. त्यामुळे सगळ्यात मोठं शहाणपण हे फायनान्शियल मॅनेजमेंटबद्दल असायला पाहिजे, फायनान्शियल लिटरसीबद्दल असायला पाहिजे. सरांनी आज आपल्याला खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं की पैसा कमावणं जेवढा महत्त्वाचं आहे तेवढा टिकवणंही महत्त्वाचं आहे, टिकलेला पैसा वाढवणंही महत्त्वाचं आहे. त्यामुळे जर तुम्हाला मार्गदर्शन लागत असेल, सर एक्सपर्ट आहेत, त्यांच्याकडे खूप मोठा क्लायंट बेस आणि अनुभव आहे. जर तुम्हाला सरांशी संपर्क करायचा असेल तर त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि रील्सवरही तो स्क्रीन होईल. तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता, त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता किंवा त्यांच्याबरोबर काम करू शकता.
त्याचबरोबर मी तुम्हाला एक विनंती करू इच्छितो की सरांचा जर पुढला कुठल्या विषयावर जर पॉडकास्ट तुम्हाला ऐकायचा असेल किंवा इतरही कुठल्या विषयावर तुम्हाला पॉडकास्ट ऐकायचे असेल तर मला कमेंटमध्ये तो विषय टाका, ज्या विषयावर तुम्हाला तो ऐकायचा आहे. मी निश्चितच त्यांना परत इन्व्हाइट करेल आणि आपण तो पॉडकास्ट तुमच्यासाठी घेऊन येऊ. तत्पूर्वी मंडळी, जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणारा नवीन एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचेल. असेच कनेक्टेड राहा. आपण अशाच चांगल्या पद्धतीने काम करूयात. तुमची साथ मला मिळत राहते. तर मंडळी, अशाच पद्धतीने पुन्हा भेटूयात एका नव्या पाहुण्यासह, नव्या विषयावर. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.